MBA आणि थोडस पुढे मागे झालं तर चालेल ना. वाक्याची खासियत म्हणजे तो शाळेमध्ये असताना सिनेमा बघून आल्यानंतर त्याची स्टोरी सांगायचा. तेव्हापासून जर त्याचे ते स्टोरी टेलिंग माहिती आहे सगळ्यांना आणि सगळ्यांना आनंद घेतो त्याचा. अधिक पुरस्कार मिळालेले आहेत, त्याचे पुस्तकं पण पब्लिश झालेली आहेत. आणि एक मोठा पुरस्कार कुठला आहे तो सांगतो त्यातला. पॅट्रन मेंबर ऑफ पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशनचा पण पुरस्कार मिळालेला आहे. लाईफ मेंबर ऑफ केअर इंडिया मेडिकल सोसायटी याचे पुरस्कार मिळालेला आहे. आणि चलती रही जिंदगी हे त्याचं पुस्तक आहे आणि त्याच विषयावरती तो बोलणार आहे. आपण जास्ती वेळ न घेता मी द्वारकाला विनंती करतो त्याने इथे दुसरी छोटी विनंती आहे, मोबाईल आपले स्विच ऑफ करा किंवा सायलेंट. थोडं शांत करूयात आपण यांना. हे जेव्हा सुरू झालं होतं ना तेव्हा ते काहीतरी 30 रुपये मिनिट का असं काहीतरी होतं तेव्हा. आणि तेव्हा असंच त्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये मी पहिल्या रांगेत बसलेलो होतो आणि राहुल बजाज बोलत होते. फोन होताच. हा बोला, मी मराठा चेंबर मधून बोलतो. ते बोलता बोलता थांबले आणि माझ्याकडे स्टेअर करत होते. असे मला ओळखत होते पण ते बघायला सुरुवात केली होती. ॲज इफ ही वॉज आस्किंग मी कितना टर्नओव्हर आहे तुम्हाला. म्हणजे तू माझ्यासमोर काय गप्पा मारतोय या धंद्याच्या वगैरे असं. तो दिवस आहे ना आजचा दिवस, जेव्हा कोणी एखादा वक्ता बोलत असतो तेव्हा मी कधीही माझा मोबाईल वाजत नाही, कधी नाही. कारण माझं असं म्हणणं आहे की जेव्हा एखादा वक्ता बोलत असतो कुणाचाही मोबाईल वाजला तर तो त्याचा सरळ सरळ अपमान आहे. आपण बऱ्याच वेळेला आपल्याला नेमकं काय हवं असतं हे कळत नाही. त्यामुळे एका वेळेला अनेक कामं करायची हा सुद्धा आपला प्रघात आहे. म्हणजे तुम्हाला काही दिवसापूर्वी किस्सा सांगतो. त्या दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ मी उभा होतो. तिथे कार पार्किंग अलाउड नाही. तर तिथनं एका वेळेला किती कामं करायची. तर तो एक मोटरसायकल वरती एक मुलगा येत होता आणि त्या मोटरसायकलवर 6 जण बसलेले होते. नॉर्मल 2 किंवा 3 असतात, ते 6 जण होते. आणि तो मोटरसायकल चालवता चालवता सिगरेटही पित होता आणि त्याच वेळेला तो मोबाईलवरही बोलत होता. किती कामं करायची. आणि त्याच वेळेला त्याला देवाचं दर्शनही करायचंय गणपतीचं. कसं करतो केलं तरी डोळे मिचकवलं गेला पुढे. मी माझं केलं तू तुझं बघून घे. एका वेळेला किती कामं करायची हो. मी अनेक वेळेला त्या मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा बघायला जातो. ते इतके यंगस्टर्स दे टॉईंग विथ द मोबाईल. अरे इतका खर्च करून तर मी फिल्म बघायला आलोय, त्यात तुम्ही तिथे काय त्या मोबाईल वरती मेल पाठवताय आणि काय बोलताय आणि काय फेसबुक बघताय. मला त्या ग्लेअरचा इतका त्रास होतो त्यांचा. मी कित्येक वेळा त्यांच्याशी भांडतो. म्हणजे बायको म्हणतो राहू द्या हो, तुम्हाला काय करायचंय. म्हणतात त्या मला काय, मलाही सिनेमा बघायचा आहे. नेमकं हवंय काय हेच कळत नाही. एका वेळेला खूप कामं करायची असतात. पण आज मी धन्यवाद देतो किशोर, जया आणि बिपिन या तिघांनी याचा घाट घातला आणि आज हे घडून आणलं. त्याकरता खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आपण सगळेच मित्र. काहींचे केस गेले, काहींचे पांढरे झाले, काहींच्या मिशा पांढऱ्या झाल्या, काहींचे दात गेले. हे सगळं नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. पण ती मित्रता कायम आहे, त्याचा ओलावा कायम आहे. 975 आपलं जिवंत आहे. हे बघून इतका आनंद वाटतो. मी जगभर फिरतो. हिंदू अनेक ठिकाणी माझे टॉक शो होतात, सगळं होतं. मी खूप अगदी फिरवतो वगैरे सगळं. पण आपल्या मित्रांच्या मध्ये येणं आणि त्याच्यामध्ये बोलणं याचा आनंदच वेगळा आहे. आणि धाकधुकही मनात. कारण सगळे स्मार्ट, सगळेच नुमवीचे. आणि आम्ही नुमवीवाल्यांना आम्हाला अभिमान आहे. आमच्यात तर कोणी वाया गेलं नाहीच गेलं. या इथं बसलेले सगळे सक्सेसफुल लोक आहेत, इन्क्लुडिंग मी. सक्सेसफुल, वी ऑल आर सक्सेसफुल. काय ठीक आहे, EF तुकड्या होत्या, प्रश्न तो नाही. त्यातलेही काही जण बरेच सक्सेसफुल झालेले आहेत. काही जण ठीक आहे, काही टेम्पो चालवत असतील, काही ट्रान्सपोर्ट दुसऱ्या वेगवेगळ्या व्यवसाय, छोट्या मोठ्या व्यवसायात असतील, पण वाया नाही गेले.
नुमवी 75चं जे किंवा नुमवीचं जे आमच्यावरती संस्कार घडले त्यातनं आम्ही घडत गेलो. मला जे आता सांगितलं बिपिननी, खरोखर मला जी माझी भीड चेपत गेली किंवा स्टेज फिअर नव्हतं हे शाळेतनच. म्हणजे कुठलाही मास्तर नाही आले की द्वारका चला सुरू करा, किंवा एखादा सिनेमा पाहिलेला असला, सिनेमाची आवड मला लहानपणापासून अजूनही आहे, तर ते सिनेमे त्याची स्टोरी सांगायचं, त्यामुळे ती जी भीड चिपत गेली. आणि ते बघता बघता काही सरांनी मग तू आता गाणं म्हण स्टेजवरती, मग तू एखाद्या ड्रामामध्ये काम कर वगैरे, असं सगळं करत असताना तो जो स्टेज फिअर संपला. त्यामुळे मी लायन्स क्लब मध्ये सुद्धा मला असा हातोहात मला सक्सेस मिळाला. आमच्या लायन्स इंटरनॅशनल क्लब हा जो आहे हा जगभर 210 देशात आहे आणि त्याचा गव्हर्नर होणं याच्याकरता लोकांच्या जे आयुष्य निघून जातं. पण मला केवळ 7व्या-8व्या वर्षात मला ते गव्हर्नरशिप मिळाली. त्यात पैसेही खूप खर्च होतात, मला काही खर्चही झाला नाही, पण त्याचं फक्त मूळ एकच कारण नुमवी. नुमवीचे संस्कार, नुमवीचे शिक्षक, नुमवीचे मला तिथे मिळालेले अनोख वेळोवेळी मला मिळालेले त्यातनं फायदे, किंवा त्याच्यातनं मला जी पब्लिक समोर जाणं आणि बोलणं. कारण बाकी आम्ही काय दुकानदार करणारी लोक, आम्ही राजस्थानी लोक. 100 वर्षापूर्वी कधीतरी आजोबा पुण्यात आले, त्यानंतर रविवार पेठेत आमचं दुकान आहे, स्टेशनरी कट्टरीचं. दुकानात बसायचं आणि शाळेत जायचं. आणि शाळेत जाणारी आमची बहुतेक पहिलीच पिढी असावी. आमच्या आधी किती लोक शिकले असतील तेही माहिती नाहीत मला. आणि त्यावेळेला दुकानाबरोबर ग्राहकाबरोबर बोलायचं एवढंच काय तो काम, बोलण्याचं काम. पण त्या ठिकाणी जे काही बोलायचं झालं आणि त्यातनं जे शिकत गेलो, त्यातनं हा सगळा घाट घडत गेला. आणि मग त्यानंतर या लायन्स क्लबमुळे मला जगभर फिरायला मिळालं. हिंदुस्थानात फिरतो अजूनही. माझे 52 पैकी 40 शनिवार रविवार हे बाहेर कुठे ना कुठेतरी टॉक शो असतात किंवा सेमिनार्स असतात, लिडरशिपचे विषय असतात अनेक. मला पॅशन आहे, मी बोलतो, मला आवडतं. आणि त्यातनं मी 5 पुस्तकंही लिहिली ऑन लाईफ, जिंदगी पे 5 पुस्तकं लिहिली. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, आदमी मुसाफिर है, चलती रहे जिंदगी आणि रंगबिरंगी पार्ट 1 पार्ट 2 अशी माझी 5 पुस्तकं आहेत. त्या 5 पैकी सगळी अमेझॉनवरती आहेत. आणि त्यापैकी जवळपास पहिली जी 3 पुस्तकं आहेत ती मोर दॅन 50,000 ऑलरेडी सेल आहेत. मी कोणालाही फुकट देत नाही, मी पुस्तक फुकट देत नाही, कारण की फुकट दिलेल्या वस्तूचा कधीही उपयोग होत नाही, त्याचं काही हे होत नाही. त्यामुळे ते जे पैसे येतात ते माझ्या लायन्स क्लबकडे जातात, खर्च वजा जातात, जे काही वाचतात ते माझ्या लायन्स क्लबला ऍक्टिव्हिटीसाठी जातात. कारण माझा लायन्स क्लब जो आहे तो 22 डायलिसिसच्या मशीन रन करतो ऑल ओव्हर पुणे. 500 रुपये डायलिसिस आम्ही लोकांना देतो. अशा अनेक काही कार्यक्रम आहेत की जे लायन्स क्लबमध्ये करतो. आज मी जे तुमच्याशी जो काही संवाद साधणार आहे तो ऑन लाईफ ऑफकोर्स. कारण येता येता मला बिपिन म्हणला, तो मित्रा तू कुठल्या विषयावर बोलणार आहेस. म्हणलं आता या वयात येऊन मी व्यापारावरती काय बोलणार तुमच्याशी. कारण आपण सगळे जवळजवळ रिटायर्ड झालो किंवा रिटायरमेंटच्या मार्गावर. मी जरी व्यापारी असलो आणि एक बिल्डर असलो तरी मी सुद्धा आता स्टेप बॅक होतोय हळूहळू. आता मुलं येत आहेत बाजारात आणि याच्या व्यापारात, तर आता आपण हळूहळू मागे सरायचं. फक्त उरलो पुरता सह्यात पुरता एवढं राहायचं. आणि त्याचाच आनंद आहे. खूप काही रोज रोज त्याच्यामध्ये आपलं नाक किंवा मला सगळं येतं, मला सगळं समजतं, तुम्हाला काही कळत नाही, आता काही करायचं नाही. आणि आपण कोणी करत नाही होत तसे. करत असाल तर करू नका, त्याचा काही उपयोग नाही आता. कारण आपण ज्या काही पैजा जिंकल्या, आपण जे काही गड जिंकले ते त्यावेळेला जिंकले, त्यावेळेला झालं. वेळ काळ वेगळा होता, आता वेळ काळ वेगळा आहे. आणि हे सगळं घडत असताना मला कित्येक ठिकाणी, म्हणजे मी अनेक हास्य कवी संमेलन जातो, हास्य कविता करतो, गीत लिहितो, गीत गातो, स्टोरीज लिहितो, सगळं करतो. आणि हे असं करत असताना मी अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी हास्य प्रसंग सांगतो, जोक सांगतो. काही लोक चेहरे असे ओढून माझ्याकडे असे बघत असतात, तू बोल मैं देखता हूं, असंच. म्हणजे असंच अगदी चेहऱ्यावरची लकीर हरून देत नाही. काही लोक तर ठरून येतात की नाहीच हसायचं, टाळीच नाही वाजवायची. म्हणजे पुणे आपलं फेमस आहे त्या बाबतीत. कुठलाही कलाकार पुण्यापासून सुरुवातच करत नाही, कारण जोपर्यंत पैसा वसूल होत नाही तोपर्यंत आपण टाळी वाजवत नाही, तर जीव जातो त्या कलाकाराचा. म्हणजे कलाकार मुंबईपासून सुरुवात करतो. कारण मुंबईची लोक 9 वाजता कार्यक्रम असतात तरी 10 मिनिटं आधीच टाळी वाजवतात. ते म्हणले का, ते म्हणले माझी लोकल आहे, मला पकडायचं. ये मुस्कुराना बहुत जरूरी है. जिंदगी जो है, म्हणजे जिंदगी लाईफ याच्यावरतीच मी बोलणार आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्ही सगळे ह्या वयात तुझ्यासारख्या वयाचे होतो, तर काय तू मला लाईफ वरती सांगणार आहेस. मला माझ्या चष्म्यातनं जसं जग दिसलं तसं मी बोलणार आहे.
आणि त्यात ते मराठी हिंदीमध्ये दोन्हीमध्ये मी कॉम्बाईन करून काहीतरी बोलेन, कारण काही काही फ्लेवर जे आहेत ते हिंदीमध्येच आहेत, तेव्हा ते मी हिंदीमध्ये बोलेन. बाकी माझी मराठी ही माझी भाषा असल्यामुळे या अजून सुरुवात झालेली नाहीये. या इथे जागा आहे बघा पुढे, ये ना पुढे, ये ना जागा आहे इकडे 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 पुढे पुढे जागा इथे. ए डिव्हिजनचा तुझ्या बाबा पुढं हा ए डिव्हिजनचा आहे. दीपक क्या बात है, क्या बात है. मागे जाऊ डॅशवरच बसवायला तेव्हा नाही बसला, आता तरी बसा. आणि जेव्हा लोक हसत नाही तेव्हा त्यांना मी विचारतो, अरे मी इतके चांगले जोक सांगितले, इतके चांगले प्रसंग सांगितले, तू हसला नाहीस. बोले क्या करें एलके के. मला वो क्या होता है. बोले लोग क्या कहेंगे. मी हसलो तर लोक काय बोलतील. असे काही काही असतात. पण त्यावेळेला मला ओशोंचं एक वाक्य आठवतं, ऑनली रिलिजियस पीपल कॅन लिव्ह, ऑनली करेजियस पीपल कॅन लव्ह अँड ऑनली इंटेलिजंट पीपल कॅन लाफ. यू डिसाइड विच कॅन. जे मूर्ख आहेत ते हसत नसतात, जे बुद्धिमान आहेत ते हसतात. द लूजर्स नेव्हर स्माइल बट द विनर्स ऑलवेज हॅव अ स्माइल ऑन देअर फेस. दॅट इज व्हॉट इज लाईफ इज ऑल अबाउट. आणि मी तर म्हणतो लोकांना, जोपर्यंत दात शाबूत येतात तोपर्यंत खुलके हसी आहे, नंतर आहेत असं असायला. असं असतं नाही, दाखवा दात, काही फरक पडत नाही, आपलेच आहेत, काय हरकत आहे. कारण हे जगणं जे आहे ना ते या कोविडने शिकवलं आपल्याला. मला विचारलं कोविड के बाद क्या पाया क्या खोया. म्हणलं मेरे घर के कौन से ड्रॉवर में क्या रखा है मुझे पता है. आधी माहितीच नव्हतं. सकाळी नाश्ता केला की बाहेर पडायचं, रात्री जेवायला परत घरी यायचं, टीव्ही पाहायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं, परत बाहेर पडायचं. मुलांची कधी बोललो आपण, नातवांची कधी खेळलो आपण, बायकोशी सुद्धा कधी बोललो, किंवा ह्या फोन मध्ये जे हजारो आपले रिलेटिव्ह आहेत त्यांच्याशी तुम्ही कधी बोललात. पण ह्या त्या कोविडनी आपल्याला त्या लोकांच्या जवळ आणलं सगळ्यांच्या. मौत के डर से ही सही पर जिंदगी को फुर्सत तो मिली. मौत के डर से ही सही जिंदगी को फुर्सत तो मिली. सड़कों को राहत और घरों को रौनक तो मिली. सगळे रस्ते कसे शांत होते. किती मोठ्या गाड्या त्या BMW असो, ऑडी असो, सगळ्या अशा पडून होत्या, धूळ खात होत्या, काही नाही. आणि त्याच वेळेला जेव्हा सगळं हे जवळून पाहिलं, म्हणजे माझ्या नातवांबरोबर मी सापशिडी खेळलो, लुडो खेळलो, त्याच्याबरोबर चेस शिकलो, त्याच्याबरोबर बॅटबॉल खेळलो, सगळं केलं, त्यांच्या स्टोरीज ऐकल्या त्यांच्याकडनं. पण हे जे जवळ गेलो त्यांच्या, आणि आणखीन एक की खुद की फिक्र अक्सर तनाव देती है. आपण आपलीच काळजी करतो असतो काय. खुद की फिक्र अक्सर तनाव देती है, औरों की करके देखिए वो लगाव देती है. आपण काय केलं, हेच केलं. बिल्डिंगचा वॉचमन, त्याचा तू जेवलास का रे बाबा, कारण काळजी होती कोणतरी तिरहीत येऊ नये आतमध्ये. आपण त्यावेळेला एखाद्या पोलिसाबरोबर किंवा रस्त्यांवर जो आपलं लक्ष ठेवतोय, साफसफाईवाला, किंवा अनेकांपर्यंत पोहोचलो, रेमडेसिवीर दिलेत, ऑक्सिजन दिले, हॉस्पिटल पोहोचवले, औषधं दिली, हे सगळं केलं. भुकेलांना औषधं दिली, जेवण दिलं. माझा अनेक मोठा स्टाफ आहे, म्हणजे खूप मोठा सेटबॅक आहे त्या 2 वर्षातल्या काळातला, पण हरकत नाही. पण त्यांची काळजी घेणं हे आपलं कामच होतं, आणि ते आपण केलं. आणि हे शिकवलं त्या कोविडने. आणि त्याच वेळेला मी लाईफच्या जिंदगी के ऊपर मैंने 5 डेफिनेशन बनाई. पहली, जिंदगी क्या, पढ़ो तो किताब, देखो तो ख्वाब, सुनो तो ज्ञान, पर हंसते रहो तो आसान है जिंदगी. लाईफ व्हेरी सिंपल, खूप सिंपल आहे लाईफ. आपण कॉम्प्लिकेटेड करून घेतली. खूप सरळ आहे लाईफ, जी जगणं खूप सरळ आहे, पण आपण वेळ जसं गेलं तसे आपण कॉम्प्लिकेशन करत गेलो. नंबर 2, व्हॉट इज लाईफ. बी स्टँड फॉर आवर बर्थ अँड डी स्टँड फॉर आवर डेथ. ये और बी आणि डी च्या मध्ये एक येतं सी. ABCD मधलं बी और डी. बी स्टँड फॉर युअर बर्थ, डी स्टँड फॉर युअर डेथ, अँड द टी स्टँड फॉर युअर चॉईस. की तुम्हाला कसं जगायचंय, तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायचं का कंप्लेन करायची आहे. अँड द बेस्ट एक्झाम्पल इज किशोर. नेव्हर कंप्लेन इन द लाईफ अँड एन्जॉय लाईफ. आणि दिस इज व्हॉट इज लाईफ इज ऑल अबाउट. दिस चॉईस स्टँड विथ यू. सकाळी उठल्यानंतर दिवसभरात मला कोणाबरोबर भांडायचंय का कोणाबरोबर प्रेमाने जायचंय, मला काय करायचंय, हसत करायचंय, कंप्लेंट करायची, कॉन्ट्रीब्युट करायचं, काय करायचं नेमकं. दिस सी स्टँड फॉर युअर चॉईस अँड दॅट इज लाईफ. नंबर 3, व्हाट इज लाइफ. जिंदगी क्या है, पिघलती हुई आइसक्रीम.
टेस्ट करो तो भी पिघलती है, वेस्ट करो तो भी पिघलती है, तो टेस्टी करो ना, वाय टू वेस्ट इट, एन्जॉय इट. आपण किती त्रागा करणार, किती कंप्लेंट करणार, किती कटकट करणार, किती डोक्यावरती आठ्या आणणार, आपल्याला कंप्लेंट जास्त सुरू होतात. तर किती करायच्या तुम्ही आणि कुणाशी करायच्या आणि का करायच्या. नंबर 4, तुम्ही जेव्हा जन्म घेतलात तेव्हा तुमच्या नावाची मिठाई वाटली होती, मरणार तेव्हाही वाटणार आहे. तेव्हा तुम्ही खाल्ली नाही, तेव्हाही तुम्ही खाणार नाही, पण नाव तुमचं असणार आहे. दिस इज लाईफ अगेन. दिस इज लाईफ. अँड द 5th अँड द लास्ट वन इज, बिना मुहूर्ताचे तुम्ही जन्मलात आणि बिना मुहूर्ताचे मरणार आहात, पण आयुष्यभर मुहूर्त बघत राहणार. आणि आम्ही मारवाडी माणसं तर पुन्हा त्यातल्या त्यात प्रत्येक ठिकाणी मुहूर्त बघतो. लग्नाचे मुहूर्त 6-6 महिने 8-8 महिने आधी मुहूर्त काढतो पंचांग बघून, पण मुहूर्तावर लग्न कधीच लागत नाही, कारण बाहेर नाचत असतो आणि कोणाला दाखवतो नाच, कोणी आम्हाला ओळखत नाही त्यांना नाच दाखवत असतो, त्याच्यावर पैसे उडवत असतो. त्या बँडवाल्याशी आधी निगोशिएट केलेलं असतं, नाही 3,000 मिळेल, आणि नाचता नाचता 10,000 रुपये उधळतात. असले आम्ही. थोडक्यात लोक म्हणतात की जिंदगी एक बार मिलती है, मैं बोलता हूं नहीं, मौत एक बार मिलती है, जिंदगी रोज मिलती है. यू हॅव टू डिसाइड तुम्हाला कसं जगायचंय. एक किस्सा सांगतो, पुढे जातो. 30-35 वर्षापूर्वी जेसलमेरला गेलो होतो. त्यावेळेला आता जे जेसलमेर पाहिलं असेल त्या रोडवरती आता खूप रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल्स खूप आहेत, त्या काळात नव्हते. आणि मी दुपारची वेळ होती आणि त्या टॅक्सीवाल्याला म्हटलं, भैया चाय पीनी है. बोला सेठ जी, तो चाय वाय इधर नहीं मिलेगी, इधर रेस्टोरेंट नहीं है, ढाबा बहुत दूर है, आपको बीकानेर में चाय मिलेगी. मतलब बीकानेर तो शाम हो जाएगी, मेरे को चाय अभी पीनी है, इधर चाय वाय नहीं मिलेगी. तिथे लांब एक अशी हातगाडी उभी होती, म्हणजे उधर ले गाडी, उधर मिलेगी. तर तिथे 12-13 वर्षाचा मुलगा साफसफाई करत होता. त्याला म्हटलं, भैया चाय पिलाय. बोले बेटो सेठ जी पिलाता हूं. त्याने तिथे पंपचा स्टोव्ह होता, तो असा त्यांनी सुरू केला आणि त्यांनी चहा बनवला, मला दिला. मी प्यालो. काहीतरी बकवास चहा होता तो, पण ठीक आहे, आपली सवय असते ते सांगतोय मी. प्रत्येक तुम्ही प्रसंगामध्ये स्वतःला शोधू शकता की आपण कुठं होते. और किसी बात को सीखने के लिए ग्रंथ, पंथ, ज्ञानी, ध्यानी, पंडित, महात्मा कोई काम नहीं आता. ऑर्डिनरी आदमी आपको बहुत कुछ सिखा के जा सकता है. आयुष्यात ऑर्डिनरी माणसं खूप काही शिकून जातात. तर मी त्याला ते चहा प्यायल्यानंतर त्याला पैसे देताना फक्त म्हटलो असं राजस्थानी भाषेत, मारवाडीत म्हटलं, भाया मजो कोणी आयो, की मजा नाही आया. त्याने पोराने ऐकलं आणि मला म्हटलं, सेठजी पैसा रेंदो. आणि त्याने एक डायलॉग म्हटला, आपली जिंदगी बन गई. तर म्हटलं, सेठजी मजो कोई रो गुलाम नहीं है, मजो तो लेतो आना चाहिए. कि मजा किसी का गुलाम नहीं है, मजा तो लेता आना चाहिए. त्यांनी माझ्या मुस्काळात मारला तो बोलला की दूर दूर तक ना आदम की जात, मैं तुझे चाय पिला रहा हूं, पी मजा ले और निकल. मजो कोणी आयो. आपण असेच आहोत, मजो कोणी आयो. त्या लग्नामध्ये 40, 50, 60 स्टॉल लागलेले असतात. खातोय सगळं आपण, साऊथ इंडियन, पाणीपुरी, भेळपुरी, हे ते. आणि जाता जाता काय म्हणतो, ते गुलाबजामुन कडक होते नाही. मजा कधी घेतला तुम्ही. वेन डू यू एन्जॉय. पानाच्या दुकानावर गेलो, काय काम असतंय, भैया कलकत्ता लगाना, केसरी ठंडक इलायची डाल दे, कितना पैसा हुआ, पान खाया निकल गया. नाही, किती धंदा करत असेल हा, किती माल विकत असेल. अरे तुम्ही एन्जॉय कधी केलं, तुमने मजा कब लिया लाईफ का. तुम्ही कुठतरी वेगळ्याच ठिकाणी घुसलेले होता. तो पान खायचा जो आनंद होता तो घ्यायचा सोडून त्याच्या बॅलन्स शीट मध्ये घुसलात तुम्ही. तो दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली ऐशी तैसी करत असतो त्या चुना कथ्था मध्ये, आणि त्यात तुम्ही तुमचं डोकं घुसवताय. एन्जॉय कधी कधी एन्जॉय केला मला सांगा. परवा तो एक बापट उड्या मारत होता. म्हणलं, तू उड्या का मारतोय. शेजारच्या गोडबोला लॉटरी लागली, तू उड्या का मारतोय, त्याला तिकीट सापडत नाही. आता बघा, आपल्याला कुठं सांगता येत. जगन्नाथ पानापाशी परवा होतो, ते मोबाईल मध्ये सगळं येतं ना. ते एक माझा मित्र म्हणला, अरे अमेरिकेत टॅक्सी आहेत ना बिना ड्रायव्हरच्या सुरू झालेल्या आहेत, पुण्यामध्ये सुद्धा येतील बरं का. तर आमचे 2-3 जण, आपलं ऑब्जेक्शन आहे का. ऑब्जेक्शन काय, मग ऍक्सिडेंट झाला आणि मारायचं कोणाला. आमचे प्रॉब्लेमच वेगळे, आमचे प्रॉब्लेम वेगळे. म्हणजे मला कुठल्याही जन्मी विचारलं की कुठे जन्म घ्यावाचं वाटेल, वास्तविक मी कुठल्याही जन्मात विश्वास करत नाही. जन्म हा एकच आहे, कुठलाही मागचा पुढचा जन्म नसतो. हे सब बुलावे में डालने के खेल है.
कोणी म्हणलं स्वर्ग नरक वगैरे काही नसतं हो. जिथे जन्मी याच जन्मी तुमची मुलं तुमचं ऐकतात याच्यापेक्षा मोठं स्वर्ग नाही आणि तुम्हाला तोंडावर उत्तर देते याच्यापेक्षा मोठं नरक नाही. तेव्हा इथल्या इथं सगळं स्वर्ग नरक सगळं इथंच आहे. कोणी मेलेलं आजपर्यंत सांगायला आलेलं नाही मी स्वर्गात एका नरकात आहे. सगळे बुधावा मी डालले की खेळ आहे. आणि काय माहिती का प्रत्येकाने आपापली दुकानं उघडून ठेवलेली आहेत. ज्यांना जायचं त्याने तिकडे जा आणि ओळी लावा तिकडे रांगेत जा. म्हणजे मला सांग आणखीन एक किस्सा आठवतोय पुण्यामध्येच घडलेला 25-30 वर्षापूर्वीचा. एक महाराज आहेत ते टीव्हीवरती येतं त्याचं नाव मी सांगत नाही. तर त्यांचं असं 8-9 दिवसाचं ते हे होतं प्रवचन. आणि मग ते प्रवचन संपल्यावरती पहिल्या दिवशी ते जय गुरुदेव वगैरे आरती झाली. लोकांनी पैसे टाकले आणि मग लोक त्यांचे चेले जे होते चमचे ते सगळे पैसे घेऊन गेले आतमध्ये. आणि तेव्हा पैसे मोजत असताना त्यांनी पाहिलं की एक एनव्हलप होतं आणि त्याच्यामध्ये 20,000 रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटा होत्या. महाराजांनी दाखवलं. महाराजांची पैशात बिलकुल आस्था नव्हती. महाराजांनी पाहिलंही नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच एक एनव्हलप त्यात 20,000 रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटा. परत तिसऱ्या दिवशी ते मग महाराजांचं लक्ष गेलं. ते म्हणले हा कोणतरी भाई किंवा स्मगलर आहे की रोज धरून पैसे टाकतो. म्हणे आज जो आएगा आज उसको पकड के अंदर लेके आओ. चौथ्या दिवशी त्या माणसाने ते एनव्हलप ठेवलं. म्हणलं ते चमच्याने काय खांद्यावरती हात ठेवला की महाराजांनी तुम्हाला आत बोलवले. तो आत गेला. महाराजांना प्रणाम विणाम दंडवत वगैरे केलं. कोण आहेस तू? म्हणलं ते मी तुमचा भक्त आहे. ते ठीक आहे तू पैसे रोज धावून का टाकतोय? तू भाई आहेस का? कोण आहेस? स्मगलर आहेस? काय आहेस? कुठले दारूचे धंदे तुझे काय आहेत? नाही नाही तसं काय नाही महाराज. म्हणला मी शेअर ब्रोकर आहे. लोकांचे पैसे मार्केटमध्ये लावतो ते डबल होतात. त्यातनं मी माझा हिस्सा काढतो त्यांना त्यांचं देतो. तुम्ही माझे आराध्य आहात म्हणून तुमच्यावर चढ कैसे करते हो? म्हणजे काही नाही हे पैसे लावतो मार्केटमध्ये 2-3 आठवड्यात डबल होतात. महाराजांनी आपल्या चेले को इशारा किया बोले हमारे भी 25 लाख मार्केट में लगा दो. 30 वर्ष झाली महाराजांचे चेले त्या मांडावर अजून शोधतायत त्यांना ते 60,000 रुपये 25 लाख आत केले त्यांनी. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत कि छोड़ दो तुम पैसों का मोह और मेरे को लाके दे दो. म्हणजे मैं मार्केट में लगाता हूं कशाला. तेव्हा हे सगळ्यांचे बुरखे फाटले ना की त्रास होतो. म्हणून मी कुठल्या महाराज गिरांच्या भानगडीत पडत नाही त्यांच्या बाहेर कधी जात नाही. एनिवे पण मला जर विचारलं की पुढच्या जन्मी कुठं जन्म घ्यावा असा वाटेल तर मी म्हणेन पुण्यासारखं शहर नाही, पुण्यासारखं पाणी नाही, पुण्यासारखं हवा नाही, पुण्यासारखी माणसं नाही, पुण्यासारखे रस्ते नाही, पुण्यासारखा चावटपणा नाही, पुण्यासारखा सरळसोटपणा नाही, पुण्यासारखं काहीच नाही हो. म्हणजे मी जगभर फिरलो तरी पुण्याच्या वैशालीचा उत्तप्पा मला अजून खायला मिळायचा आहे. तो जो वैशालीचा आहे तो वैशालीचा तो कुठेही जगभर फिरलो तरी नाही मिळतो अजून. किंवा बेडेकरची मिसळ नाही मिळतो. कोल्हापूरचे किती भारी मिसळ असते तरी पुणे ते पुणच. त्या पुण्यामध्ये परवा त्या टिळक रोडवर एक बाई चालली होती ठळक कुंकू लावून 80 वर्षाची असेल. समोर दुसरी बाई आली. बाई याही वयात कुंकू म्हणजे गंमत आहे नाही. म्हणलं काही नाही ग टकल्या टिकला म्हणून टिकली टिकली. तुम्हाला कुठे मिळणार दुसरीकडे तुम्हाला हे पुण्यातच ना. म्हणजे बाप त्या मुलाला जोडत होता तर म्हणलं का मारताय. म्हणलं त्याला म्हणलं एक पायरी सोडून चढत जा. त्यांनी काय होणार आहे त्यांनी चप्पल कमी झिजेल. मग तर 2 पायऱ्या सोडल्या त्यांनी मग अजून कमी झिजेल. पॅन्ट फाटली त्याचं काय. हे सगळं पुण्यात गमती इतक्या आहेत. आणि आता तुम्हाला सांगू का की अख्ख्या हिंदुस्थानात किंवा जगभर स्वतःवरती हसणारी एकच जमात ती पारसी. स्वतःवरती जोक करतात आणि हसतात. तसंच आम्ही पुणेकर सुद्धा आहोत. आमच्यावरती अनेक लोक जोक करतात. बाहेरचे लोक सोलापूरचे येतात, कोल्हापूरचे येतात, कुठलेही येतात आणि कोणी जोक करतात. आम्ही हसतो त्याच्यावरती. आम्हाला मजा वाटते. म्हणजे परवा तो एक मुंबईकर म्हटला का तुमच्याकडे गणपती किती दिवस. म्हणलं 1.5 दिवस. म्हणलं इतका चिकटपणा. म्हणजे आमच्याकडे 10 दिवस. तर आम्ही विचारलं म्हणलं गणपती कसली देवता आहे बुद्धीची ना. तर म्हणलं आम्हाला पुरते मग तेवढी. नाही हो कोणी. म्हणजे परवा गुरुपौर्णिमेला स्वतः आरच्या समोर स्वतःला नमस्कार करत होते की आमचे गुरु आम्हीच. तर हे सगळं मी का म्हटलं आणि हे सुरुवात का केली. आपके चेहरे पे मैं मुस्कुराहट देखना चाहता था. मैं चाहता था कि आपके चेहरे खिले. इस सुबह या आजच्या सकाळी तुमचे चेहरे असे आनंदित राहावेत. असे कुठेतरी ती लकेर चेहऱ्यावर दिसली पाहिजे. आणि अजूनही आहेत काही 2-3 लोक आहेत की अजून नाही हसलेली. काय असतं की हजारो व्याख्यान दिल्यामुळे मला लगेच कळतं की याच्यामध्ये कोण अजून हसत नाहीये, कोण अजून जोडले गेले नाहीयेत. म्हणजे काय असतं की काही लोक नीट ऐकतात, काही लोक मुघले आझम बनून आरामात बसलेले आहेत, काही लोक असे हाताची घडी घालून बसलेले आहेत, काही लोक असे ऐकतात. याच्यावर आम्हाला नेमकं कळतं की कोण किती इंटरेस्ट घेऊन ऐकतंय. पण हरकत नाही तुम्ही 2-3 मिनिटात बॉल बरोबर आमच्यावर काही काळजी नाही. किसी बात को सीखने के लिए ग्रंथ पंथ ज्ञानी ध्यानी पंडित महात्मा कुछ काम नहीं आता. एक ऑर्डिनरी आदमी आपको बहुत कुछ सिखा के जाता है. मी कोलकाताला गेलो होतो आणि तिथून मुंबईला यायचं होतं. माझ्या एका मित्राच्या मुलाची एंगेजमेंट होती आणि माझा एक दुसरा मित्र आहे त्याचा सिल्वासामध्ये यांच्या फॅक्टरी आहे. तर
2 दिवसापूर्वी त्यांनी मर्सिडीज खरेदी केली असेल, मोठी लांब चौडी मर्सिडीज. तर मला एअरपोर्टवर त्यांनी मला रिसिव्ह केलं. आम्ही बाहेर निघालो. एक ऑटो रिक्षावाला ओव्हरटेक करण्याच्या भानगडीत त्या मर्सिडीजला टच करून गेला. काही झालेलं नव्हतं, पण माझ्या मित्राचा इगो फणफणून बाहेर आला. त्याने ती गाडी पुढे घेतली, त्या रिक्षावाल्याचं बकुटं धरलं, त्याला खाली ओढलं आणि त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्या सर्व प्रकारच्या शिव्या त्याने सुरुवात केली. बराच वेळ तो शिव्या देत राहिला आणि म्हणलं आता कधी संपणार हा, कधी थांबणार, आपलं पुढे जायचंय. मी खाली उतरलो आणि पाहिलं तर माझ्या त्या मित्राची अंताक्षरी चालू होती शिव्यांची. त्याच वेळेला तो रिक्षावाला पलटला आणि उसने सिर्फ एक डायलॉग बोला, अपनी जिंदगी फिर बन गई. उसने सिर्फ एक डायलॉग बोला. जेव्हा माझ्या मित्राच्या शिव्यांच्या लाकड्या झाल्या होत्या तेव्हा तो म्हणला, साहब कम से कम उस गाड़ी की इज्जत तो करो. तो नहीं म्हणला, तुम्ही करोड़पति घर से हो, तुम पे क्या शिक्षा होगी, तुम पे क्या संस्कार हुए होंगे, तुम इतनी बड़ी गाड़ी में घूम रहे हो और तुम्हारे मुंह से क्या फूल झड़ रहे हैं. ऐसा वो कुछ भी नहीं बोला. वो सिर्फ इतना बोला, साहब कम से कम उस गाड़ी की इज्जत तो करो. एंड आई लर्न इन माय लाइफ फ्रेंड्स, आदमी एक दुकान है, मुंह उसका ताला है, ताला खुलते ही पता चल जाता है दुकान सोने की है या कोयले की है. आप कौन सी घड़ी पहनते हो, आप कौन से कपड़े पहनते हो, आप कौन सी गाड़ी में घूमते हो, आप कौन से महलों में रहते हो, उससे आपका व्यक्तित्व नहीं बनता. आपका नाम किसी के फोटो पे आता है और वहां एक मुस्कुराहट आती है, वो होता है आपका व्यक्तित्व. बाकी सारी लिपापत होती है. मी या माझ्या समोर पाहिलेल्या अर्थ से फर्श पे लोग आ गए, डोळ्यांनी पाहिलेलं आहे. काही नाही हो, हे जे आपण म्हणतो ना की मेरी गाडी, मेरा बंगला, मेरा ये मेरा वो, काही नाही. आज आपण मित्र एकमेकांना आठवण करतो. आमच्या तर 95-75 वरती अनेक चर्चा चालतात. अजूनही आम्ही लहान मुलासारखे भांडतो. जे आमच्या वहिनी आहेत त्यांना माहिती नसेल, पण आम्ही भांडतो त्याच्यावरती अजूनही. आणि मी त्याची मजा घेत असतो. म्हणजे हरकत नाही, अजून आपलं वय विसरत नाहीत नाही, ह्यातच मजा आहे. अपने अंदर के बच्चे को जिंदा रखिए. जब ये बच्चा मर गया आप मर गए. आपण काय लहान मुलासारखं बोलतोय, असू दे, हरकत नाही, बोला आणि तशाच करा सगळं जे काही करायचं असेल ते. ये सब जो बातें मैं कहता हूं कि ये जो जिंदगी है ये आसपास जैसे घटती है वैसे दिखती है. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की आय लव्ह फिल्म्स आणि आजही पाहतो. आणि परवा एक नेटफ्लिक्स वरती एक फिल्म आहे मस्का म्हणून. त्याच्यामध्ये ते इराणी हॉटेल संपत चाललेत मुंबईचे, त्याच्यावरती ती स्टोरी आहे. आणि त्यात ती जी हिरोईन आहे ती हिरोईनला म्हणते की सक्सेस स्टोरी तो हर एक की होती है. म्हणलं मेरी क्या सक्सेस स्टोरी होगी. तो इस धरती पे 800 करोड़ लोग हैं, 8 अरब लोग हैं और हर एक की सक्सेस स्टोरी है. आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असेल की माझी काय सक्सेस स्टोरी असो, असणार ना, का नाही असणार, प्रत्येकाची सक्सेस स्टोरी आहे. तुम्ही एज्युकेशन बाहेर आलात, जॉब मध्ये लागलात किंवा व्यवसाय सुरू केलात, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जगलात, तुमचा परिवार तुम्ही मोठा केलात, तुमच्या मुलांना मोठं केलं, शिक्षण दिलं, ही तुमची सक्सेस स्टोरी आहे. प्रत्येकाकडे सक्सेस स्टोरी आहे आणि त्या सक्सेस स्टोरीवरती आपल्याला आपला अभिमान असलाच पाहिजे. आणि हे आसपास जे घटत जातं ना कि ये जो घटनाएं घटती है ये आदमी को पक्का बनाती है. आणि हे जे आहे ना, म्हणजे तो म्हणतो की हे सगळं बघत असताना तुम्हाला आता म्हणलं लायन्स क्लब किंवा हे ते आम्ही काय करतो, गरजूंपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, बाकी काही नाही. कुणाची मदत तुम्ही कधी करू शकता, कशीही करू शकता. एक माणूस फुटपाथवरून चालला होता आणि त्या टेलिफोनच्या खांबावरती एक कागदाचा फडफड करत होता. त्यांनी असं नीट वाचलं, त्याच्यावरती लिहिलं होतं, मी 80 वर्षाची म्हातारी आहे आणि या फुटपाथच्या कॉर्नरला राहते आणि माझी 50 रुपयाची नोट कुठतरी हरवली आहे, ती सापडली तर आणून द्या. या माणसाने म्हणलं असं कोण आणून देणार आहे, म्हणून तो पत्ता शोधत गेला. ती म्हातारी अशी केस वळत बसली होती उन्हामध्ये. त्यामुळे म्हातारी तुझंच आहे ते कागद. तो म्हणले हो. तो म्हणले हे घे 50 रुपयाची नोट मला सापडली. त्यांनी खालपासून वरपर्यंत पाहिलं तर म्हणले बाबा तू सकाळपासून 14वा माणूस आहेस जो 50 रुपयाची नोट आणून दिलेली आहेस. मी म्हणले अनपड म्हातारी आहे, मला काही माहिती नाही लिहिणं बिळणं, मी काही ते लिहिलेलंही नाहीये. तर म्हणले आता एक काम कर, जाता तो कागद फाड, म्हणजे दुसरा कोण माझ्यापर्यंत येणार नाही. हा म्हणला हो मी फाडतो. जाता जरी विचार केला या म्हातारीने माझ्या आधी 13 लोकांना सांगितलं असेल ना, पण त्यांनी नाही फाडला तर मी कशाला फाडू, जाऊ देत ना, होते मदत तर होते त्या म्हातारीची. हे ते जगणं काय असतं की आपण कुणाची मदत कशी करू शकतो. नॉट निडेड टू बी स्पेंड इन लॅक्स ऑफ रुपीज अँड क्रोर्स ऑफ रुपीज. आपण थोड्या ह्याच्यात सुद्धा, मी परवा एक वाचलेली मला एक सुंदर ह्याच्यात आली होती व्हॉट्सअपवरतीच, एक अतिशय सुंदर हे होते प्रसंग होता त्याच्यामध्ये. एका माणसाची प्लेझर स्कूटर होती म्हणून त्याने ते OLX वर टाकली की मला ती स्कूटर विकायची. म्हटले मिनिमम मला 18,000 रुपये पाहिजे. त्याच्यावरती 12, 13, 14, 15,000 पर्यंत काहीतरी बोली आली, पुढे काही येईना. ते एका माणसाने फोन केला, स्कूटर विकली का हो तुम्ही. म्हणले नाही.
तो म्हणले मला द्या. तो म्हणले तू काय केवढ्याला घेणार आहे? तो म्हणले माझ्याकडे 12,500 रुपये आहे. तो म्हणले अरे 15,000 दिली तर 12,500 का देऊ मी? तो म्हणले त्याला कारण आहे. म्हणले साहेब 12,500 माझ्याकडे आहे आणि एक मोबाईल आहे माझ्याकडे, त्याचे 1,500 रुपये येतील, पण तुला का देऊ? म्हणलं मी एक रिटायर्ड पिऊन आहे आणि माझा मुलगा त्या फायनल इयर इंजिनिअरिंगला आहे. माझा असा विचार आहे की त्यांनी ते परीक्षा त्या स्कूटरवरती जाऊन द्यावी, त्याला कष्ट कमी पडतील म्हणून मी ती द्यावीची असं म्हणतोय. म्हणलं बरं ये उद्याला बघू आपण. तर तो येताना ते 50, 100, 200, 500च्या नोटा घेऊन आल्यात. म्हणजे मागून निघून आणलेले पैसे होते हे कळत होतं. आणि तो म्हणला साहेब हा माझा मोबाईल 1,500 रुपये, तर तो तुम्ही विकून टाकावा. त्याच वेळेस त्यांनी पाहिलं तर मुलगा असं प्रेमाने हात फिरत होता त्या स्कूटरवरती. त्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती की स्कूटर मला आता मिळणार आहे. आणि त्या माणसाने पाहिलं तर म्हणले अरे काय वेगळं म्हणले सगळं जगणं आहे. आणि तो म्हणता मोबाईल त्यांनी त्याला परत दिला. तो म्हणला मोबाईल घेऊन जा, 12,500 मी घेतो, हे किल्ले आहे कागद, आणि 200 रुपये आणखीन दिले. तो म्हणजे जाताना घरी मिठाई घेऊन जा बरं का. आणि ते खूप प्रेमाने दोघं जण बाप लेक ती स्कूटर घेऊन गेले. तेव्हा त्याची बायको मागं उभी होती. ती म्हणली अरे तुला 18,000 पाहिजे होते, 15,000 पर्यंत लोकांनी दिले, 12,500 त्यातलेही पैसे काढून दिले तू. तो म्हणला की 2-5 हजारांनी मला काही फरक पडेल किंवा न पडेल, पण त्याला पडणार आहे आणि त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी आनंद जातोय. उसके लाइफ में उसने कभी साइकिल नहीं खरीदी होगी और आज वो स्कूटर लेके अपने बच्चों को दे रहा है. इससे बड़ी प्लेजर और क्या हो सकती है. व्हाट अ थिंग दॅट वी आर. आपल्या आसपास ज्या घटना घडत असतात कुठेतरी डोळे उघडून बघणं गरजेचं आहे. परवा माझ्या मित्राने किस्सा मला पाठवला की इंदोरमध्ये तिथे शिकंजी असते, लस्सी तिथली खूप फेमस आहे. तुम्ही अनेकांनी तिथे गेला तर पाहिली असेल. तो एक शिकंजी की लस्सी की दुकान में बोले हम 4-5 दोस्त बैठे थे और हम शिकंजी की ऑर्डर दिए. तर इतक्यात एक म्हातारी तिथे आली आणि तिची अशी फळं विकणारी ती म्हातारी असेल, तिने टोकरी ते ठेवली, काही फळं त्याच्यामध्ये होती आणि स्वस्त घाम पुसत बसली होती. तर म्हणले मी तिला विचारलं की माई लस्सी पियोगी? बोले पी लूंगी बेटा. तो म्हणले अच्छा उसको भी एक लस्सी दो. तो म्हणले मेरे दोस्तों ने मेरी मजाक उड़ाना शुरू कर दिया, तू बहुत हरिश्चंद्र लग के गया वगैरे वगैरे, बहुत दानी आहे वगैरे. आणि मग त्यावेळेला त्या म्हातारीने काय केलं म्हणजे त्यांना जेव्हा आश्चर्य वाटलं की त्या म्हातारीने चंची काढली आणि तिच्यामध्ये काहीतरी 15-20 रुपये असतील, ते झालेले गोळा केलेले माझ्या मित्राच्या हातात दिले आणि ते म्हणले बाकी के तुम देते ना बेटा. तेव्हा त्या मित्रांचे डोळे उघडले की ते काय स्वाभिमानी बाई की जी काय 50-60 रुपयाची लस्सी असेल तिने स्वतःचे 15-20 रुपये त्याला दिले की हे दे बाकीचे तू दे. पण ती काही आत यायला तयार नाही, कारण ते हॉटेलची लोक तिला कदाचित आत येऊ देणार नाही तिचे कपडे सगळं बघून. तर माझ्या मित्राने म्हटलं की मी स्वतःच खुर्ची उचलली, तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्या हॉटेलवाल्याला म्हटलं हम दोनों को इधर लाके दो. म्हणून आम्ही दोघांनी मिळून ती लस्सी पिली. ती बाईला मी ते 20 रुपये परत दिले, म्हटले रखो तुम्हारे पास. ती बाई अच्छा बेटा खुश हो वगैरे देऊन गेली. तर परत जेव्हा ते आलो रेस्टॉरंट वाल्याकडे ते बिल द्यायला, तेव्हा त्याने त्या लस्सीचे पैसे घेतले नाही त्या म्हातारीचे. ते म्हणले क्यों? त्याने एक डायलॉग म्हटला, फिर एक बार जिंदगी बन गई. तर म्हणले साहब ग्राहक तो रोज आते हैं, आदमी कभी कभी आते हैं. आता आपण हा विचार करायचा की आपण ग्राहक का माणूस कोण? वो आदमी है तो हुआ कीजिए, वो आदमी रहे दुआ कीजिए, होने से कुछ नहीं होता, अपने होने का हक अदा कीजिए. बारीक बारीक गोष्टीतनं सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण कुठेतरी जोडले जातो आणि कुठेतरी कुणीतरी मदत केली पण त्याचा गर्व न बाळगता आपल्याला कुठेतरी मनात एक शांती मिळते, एक आनंद मिळतो. हे जेव्हा मिळतं ना, ती जी अनुभूती असते ना, ती लाईफ. व्हॉट इज लाईफ इज ऑल अबाउट. काय करतो आपण जिंदगीवर? 3 बातें करते हैं, भागादोडी, माथाफोडी, हाताजोडी. और करते क्या है? धावपळ करतो, कुठेतरी डोकं फोडतो किंवा हात जोडतो, हे 3च करतो ना. पण नेमकं हवंय काय आता? पुन्हा एकदा तेच, कुठं थांबायचंय? काय असतं की आयुष्यात आपण पळालो, ते बार झाला रिव्हॉल्व्हरचा, आपण धावलो, रेसमध्ये पहिलेही आलो, आपल्याला ते ट्रॉफी मिळाली, लोकांनी फोटो काढले, स्टेडियमवर टाळ्या वाजल्या, लोक घरी गेली, ते पाहुणेही गेले, आपण अजून पळतोय. लक्षात आलं? कुठे थांबायचंय हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे आमच्या राजस्थान मधला एक किस्सा आहे. तो असा एक सेठ जी 90-95 साल के सेठ जी वो दुकान पे बैठे थे. तो मेरे जैसा कोई बंदा सूट बूट टाई लगा के बैठा. बोले कौन हो भाई? तो बोले मैं शेयर ब्रोकर. तो बोले एशियन पेंट के शेयर ले लो. बोले उससे क्या होगा? बोले 6 महीने में दुगने हो जाएंगे. तो बोले भाई देख, जो मेरी उम्र है ना उस हिसाब से तो मैं केले भी कच्चे नहीं खरीदता. पके हुए केले खरीदता हूँ, केला खाता हूँ, छिलका गाय को दे देता हूँ. 6 महीने किसने लेके अगली दुकान से? सेठ जी को पता था कहाँ रुकना, ये कहाँ रुकना है ये पता चल गया ना, तो ये एंजॉय करना है.
अल्टिमेटली काय, शेवटी काय, आपल्या तुम्हाला मला कोणालाही आयुष्यात हवं असतं काय, आनंद. आणि हा आनंद कुठनं मिळतो? आनंद आपल्या सगळीकडे आहे, चहूकडे आहे. आपण तो आनंद घेता आला पाहिजे. बघा, मी इतकं माझं हे ट्रॅव्हलिंग आहे आणि फ्लाईट्स मध्ये कायम फ्लाईट्स मध्येच आहे आणि फ्लाईट्स डिले होणं हे तर नेहमीचं अविभाज्य अंग आहे. मग त्यात मी बघतो लोक अशा तावातावाने त्या अटेंडंट कडे जातात, भांडतात. अरे तिच्या हातात काहीच नाहीये, ती जी बाई आहे ती किरकोळ तिथं फक्त बोर्डिंग पास चेक करण्यासाठी थांबलेली आहे. तिच्या हातात काही नाहीये. ते कधीतरी तुमचं क्राफ्ट येईल किंवा रिपेअर होईल तेव्हा ते जाईल. मग मी काय करतो, आय जस्ट सिट असाइड आणि मी ऑब्झर्व करतो सगळे तर काय चाललंय नेमकं. एखादा माणूस फोनवरती बोलला, हा काय, हा ठेवून दिला, हा बायकोशीच बोललेला आहे. आणि 15-20 मिनिटं गुलुगुलू बोलतोय, हा बायकोशी बोलत नाहीये, हे कळतं लगेच. किंवा कोण कुणावर चिडतंय, बॉस वरती, सबऑर्डिनेट वरती काय चिडतोय, तो त्याच्यावरती काय त्याची हुशारी दाखवतोय, हे सगळं मी पाहत असतो. आणि हे ऑब्झर्वेशन जे आहे ना ते मला खूप कामाला येतं. माझ्या लिखाणामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये हे जे ऑब्झर्व करतो सगळीकडे इतके प्रसंग माझ्या आसपास घडलेले असे आनंद देतात. आणि हा सगळा आनंद तुम्हाला आम्हाला घेता आला पाहिजे. अजूनही आपण काही वेळा लोक म्हणतात, अरे काय आता वय झालं आमचं. कसलं वय झालं, कसलं वय झालं. दिलों में जब तक उम्मीदें जवां है तो कैसी बेबसी, दिलों में जब तक उम्मीदें जवां है तो कैसी बेबसी, सफेद बालों की ऐसी की तैसी. यातले काही लोकांचे अजून काळे केलेले. आता रे सगळेच तुम्ही कसं काय केलेले वगैरे लगेच आठवलं तुम्हाला. अजूनही ती जुनीच सवय, अजून जुनी सवय. तो अरुणला 66व्या वर्षात दुसरं लग्न केलं त्यांनी आता परवा. काय तुम्ही वयाचं घेऊन बसला ते सांग. उम्र का तकाजा नहीं होता, उम्र फक्त एक नंबर आहे. एज इज ओनली नंबर. हे आपल्या इथे असतं सगळं. कुठल्या गोष्टीचा कसा आनंद घ्यायचा ते आणि कुठल्या गोष्टीतनं कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं ते. आणखीन एक किस्सा सांगतो, पुढे जातो. माझं कोविड सुरू व्हायच्या आधी म्हणजे 19 डिसेंबर 2019 कोविड 2020 ला झालं सुरू, बरोबर. 2019 गंगानगर, श्री गंगानगर म्हणून एक शहर आहे, ते पंजाब आणि राजस्थानच्या बॉर्डरला आहे. तिथे माझा एक टॉक शो होता. मला पुण्याहून मुंबईला फ्लाईटने जायचं होतं आणि पुण्याहून दिल्लीला फ्लाईटने जायचं होतं, दिल्लीहून पुढे ट्रेनने जायचं होतं. एअरपोर्टला गेलो आणि त्या सिक्युरिटी ऑफिसरनी ते मेटल डिटेक्टर फिरवलं आणि मागच्या खिशावरती 2-3 वेळा हात फिरवला. इथं काय आहे म्हणलं, कंगवा आहे. तर माझ्या असं इथं वरती पण मिश्किल हसला. म्हणला, आपका सोचना लाजमी है लेकिन जो बचे हुए हैं उसके लिए रखा है. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला एकच डायलॉग म्हटला, म्हणलं जो शेष है वो विशेष है. आणि मग त्याला पुढचा म्हणलं तो प्रसंग आहे का. त्याला म्हणला, आपके बाल, आपके दांत, आपकी नजर, आपके दोस्त, आपके परिवार, आपके पैसे, आपके खुशियां, जो शेष है वो विशेष है. अरे बाप रे. त्याने 2-3 सिक्युरिटीने बोलवा, इधर आओ साहब क्या बोलते सुनो, तो फिर से बताओ. अरे बाबा तिथं रोडे रांगा लागल्या, तिथं मोबतील लोक. तो म्हणलं बताओ इनको भी. म्हणलं कुछ नहीं, मैंने इतना ही कहा जो शेष है वो विशेष है. आपकी जिंदगी में आपने कितने गढ़ जीते, कितनों के सर काटे, आपने कितनी मंजिलें हासिल की, वो आपका समय था, आपका गुरु था, आपकी जवानी थी, आपने सब कुछ हासिल कर लिया. लेकिन अब जो शेष है वो विशेष है. आपकी जो चीज बची है, जो बची हुई चीज है वही विशेष है. खुश झाले लोक, सगळे गेले. ते मागची लोक ओरडत होती. आता मी कॉफी व्हायला थांबलो, ते आले सगळे, आपले उधर क्या बोला म्हणलं रिकॉर्ड करून. पण त्यावेळेला आय वॉज फीलिंग लाईक अ सेलिब्रिटी. क्या बात आहे. एकच डायलॉग होता, जो शेष है वो विशेष है. आपल्या लाईफ मध्ये जोडावं, जो शेष है वो विशेष. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं हो, गेला तो जमाना, संपला सगळं. त्यावेळेचा काळ वेगळा होता, त्यावेळेच्या रिक्वायरमेंट वेगळ्या होत्या. त्यावेळेला तुमचं थोडं केल्याने मोठं होत होतं, आता नाही होत असं. पण अजून आपण त्यात निघत नाही. त्या सक्सेस स्टोरी सांगा हरकत नाही, पण ऐकून तरी घ्या लोकांच्या. जो शेष है वो विशेष है. आणि आणखीन काय, ही जी मुलं असतात ना गावात छोट्या, यांना खेळायला जागा नसते. मग ते काय करतात, शाळेत खेळायला जातात. मग अशा त्या रविवारचा दिवस होता आणि मुलं ती शाळेत खेळायला गेली.
आणि तिथे अशा अनेक बकऱ्या फिरत होत्या. खेळता खेळता त्या मुलांनी त्या एका बकरीच्या पाठीवरती नंबर 1 असं लिहिलं, दुसरी पकडली त्यावरती 2 लिहिलं, तिसरी पकडली तर 3 नाही लिहिलं, 4 लिहिलं, चौथीवरती 5 लिहिलं आणि त्या 4ही बकऱ्या त्यांनी शाळेत सोडून दिल्या आणि बाहेरनं कडी लावून टाकली. सकाळी सकाळी मास्तर प्रिन्सिपल सगळे आले तिथे बघायला आणि अरे बकऱ्या बकऱ्या सगळीकडे, धरा धरा बकऱ्या वगैरे. बकऱ्या धरून आणल्या, 1 नंबर, 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. मास्तर 3 नंबरची बकरी कुठे आहे? आता ती नाहीच आहे. बघा बघा त्या प्रयोगशाळेत असेल वगैरे, बघा बघा त्या इकडं असेल तिकडं असेल. शाळेला सुट्टी, मुलंही गेली निघून. अहो ते मास्तर ते तसं नाहीये, ते शेजारच्या गावातले चोर आहेत ते घेऊन गेले असतील, पोलीस पाटलाला बोलवा, त्यांच्यावरती खटला करा वगैरे. ही आपली लाईफ ही अशी आहे. नंबर 3 की बकरी जी नाहीच आहे. जे आहे त्याचा आनंद घ्यायला तयार नाही. आता 4 बकरी या उसमें आनंद ले लो. त्याचं काय करायचं ते करा, दूध काढा, काय करायचं ते तुम्ही उद्योग करा देत ना, पण 4 बकरियों का आनंद नाही आता. 3 नंबरची बकरी कुठे आहे? हे तुमचं आमचं आयुष्य हे असं आहे. जे नाही मिळालं ना त्याच्याच बागे, जे मिळाले त्यात आनंद का घेत नाही. आणि आता तर पुन्हा एकदा की आपण आता निर्णालेले आहोत, थोडे शांत होत चाललेले आहोत, थोडं आता आपण सोशिक आणखीन झालेले आहोत. पूर्वी नव्हतो ऐकत, पूर्वी चिडचिड करत होतो, आता तसं करत नाही होत. मग हे सगळं हे घडत असताना आपण जसं असा आनंद घेत गेलो तर, आणि त्यातल्या त्यात मी रोज सकाळी जिथं वॉकला जातो या ट्रॅकवरती, मराठवाडा इन्स्टिट्यूट ते इथल्या ट्रॅकवरती, अनेक माझे मित्र माझ्याच वयाचे, सगळे माझ्यापेक्षा काही मोठे पण आहेत, आणि त्यांना मी हेच सगळं सांगत असतो की असं करा, तसं करा, हे करा, ते करा वगैरे असं. आणि तिथे येणारे अनेक वृद्ध, त्यांची मुलं विदेशात आहेत, शिकत आहेत, काही काम करतायत, काही नाही आयुष्य त्यांच्या वृक्ष आहे. म्हणजे सकाळी 8 वाजता येतात, 12 पर्यंत थांबतात, 12:30 पर्यंत बसतात, घरी जातात, टिफिन येतं, टिफिन खातात, दुपारी पुन्हा 4ला येतात, पुन्हा 8 पर्यंत बसतात, पुन्हा घरी जातात, टिफिन खातात, झोपतात, एवढंच. पण त्यातले अनेक लोक की द्वारकाबाई आले, चल आता जोक सांगा आणि मग नॉनव्हेज सांगा बरं का. म्हणून नॉनव्हेज का, आता म्हणलं तेवढंच आयुष्यात राहिलं, बाकी काही नाही. पण अहो ते जगणं माहिती, त्यांना हसणं माहितीये, दे आर एन्जॉयिंग देअर लाईफ. आणि मग काही काही तर कोपर खाल्या मारून म्हणते बायको त्या नवऱ्याला, अहो ते कालचं मेडिकलचं पुन्हा सांगावं यांना, नाही काही कळला वगैरे. पण दे एन्जॉय द लाईफ. दॅट इज व्हॉट मी रोज सकाळी पाहतो. ते जगणं, ते त्यांचं जे चेहऱ्यावरचं हास्य, मी तेवढ्या वेळा सुद्धा म्हणतो अरे वा क्या बात आहे, मजा आली. आणि मग प्रत्येक वेळा 2-3 दिवस नाही गेलो ना, आज 2 जास्ती सांगा बरं का असं म्हणून. ही जी गंमत आहे ना, ही अनुभव घेण्यासारखी आहे. आणि ह्याच्याकरता मी म्हणतो मित्रांना सोडू नका. आता ह्या वयात नवीन मित्र नाही बनत आहेत, त्यांना पकडून ठेवा. काय भांडायचे ते भांडा, हरकत नाही. काय तुमचे मनमुटा व्हायचे ते उद्या शिव्या घाला, काय करायचं ते करा, पण भेटा. याच्याकरता मी सुनील वालेकर, विपिन पोटकर यांना खूप जास्ती नेहमीच कायम सॅल्यूट करतो की द वे यू आर कंबायनिंग द फ्रेंड्स. खूप जी गोष्ट मी सध्या सगळ्यांना सांगतोय, हा मी मधनं येतो मी साथीला. माझं काय असतं मी सांगितलं ना, माझे 40 शनिवार रविवार बाहेर असतात, त्यामुळे असलो पुण्यामध्ये की डेफिनेटली आहे मान्य आहे. 3 नंबर नाहीये त्याकडे, 1 2 4 5. प्रत्येकाकडे तसंच आहे सुनील, प्रत्येकाकडे तसं आहे. 1 2 4 5 बकऱ्या आहेत. आपण अनेक ठिकाणी अनेक वेळेला मागे त्या कोविडच्या काळात सुद्धा किंवा अनेक वेळेला आपण काही खूप घटना वाचल्या. त्यात तो सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली, किंवा ती प्रत्युषा बॅनर्जी बालिका वधू तिने आत्महत्या केली, किंवा कॉफी कॅफे डे वाला तो सिद्धार्थ त्याने आत्महत्या केली. या कोणीही पैशासाठी किंवा पैशाच्या अभावाखाली यांनी आत्महत्या केलेली नाहीये. त्यातल्या त्यात मी त्या यांचं वाचलं होतं, ते भय्यूजी महाराज, तुम्ही ते ऐकलं असेल, इंदोरचे संत. आणि सगळ्या हिंदुस्थानची सत्ता त्यांच्या पायापाशी जायची, पायापाशी. भय्यूजी महाराज. मी काय तुम्हाला कारण कोणाला पाठी असं नाही, मी कोणाला फॉलो बिलो करत नाही, पण मला सहज अशी उत्कंठा वाटली म्हणून मी ते भय्यूजी महाराजांचे, आणि याला काय आत्महत्या करायची गरज, हजारो एकर जागा आहे त्यांच्याकडे. आता मकरंदला सगळं माहिती आहे त्यांच्या बाबतीत, आणि खूप पैसा, प्रचंड पैसा, पैशाची काही हेच नाही तर अशी इतका पैसा. आणि मग ह्या माणसाला का बरं आत्महत्या करावं वाटलं, स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घ्यावी का वाटली. हा इतका मोठा संत, इतकी सगळी सत्ता दुनियेची त्याच्या पायाशी घोळून घालते, सगळे पुढारी त्यांना त्यांच्याकडे येऊन हे करायचे,
मग मी थोडंसं युट्यूब, थोडीशी मॅगझिन, थोडेसे वर्तमानपत्र वाचली, त्यातनं कळलं की त्यांचा एकटेपणा त्यांना घेऊन गेला. आणि तो एकटेपणा काय, काहीतरी पारिवारिक कारणं होती की ज्यांनी स्वतःला त्यांनी गोळी मारली. आता ते पारिवारिक कारणात आपण नको जायला, पण त्यात पण विचार केला की भैयूजी महाराजांना हा काही समजा जो काही एकटेपणा होता, कौटुंबिक कारणामुळे त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली वगैरे, मग असा कुणीच नव्हता का की ज्याच्या कानापाशी भैयूजी महाराज बोलू शकले असते? तर नव्हता. म्हणजे कल्पना करा, उद्याला भैयूजी महाराज माझ्याकडे आले आणि त्याला म्हणले द्वारका माझा हा प्रॉब्लेम आहे, मग मी त्यांच्यापेक्षा मोठा झालो ना. मग म्हणून ते त्यांनी कधी कोणाला असं जवळ घेतलंच नाही, कोणी कोणा कॉन्फिडन्स लोक घेतलीच नाही, म्हणून भैयूजी महाराज त्याला गोळी मारून घेतली. तुम्ही आम्ही सगळे भैयूजी महाराज आहोत. आपल्याही आयुष्यात अनेक अशा घटना घडत असतात, तेव्हा आपण कुठेतरी ते विश्वासाचे कान शोधले पाहिजेत आणि ते विश्वासाचे खांदे शोधले पाहिजेत, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तुम्हाला रडता येईल किंवा ज्याच्या कानाला तुम्हाला बोलता येईल असे. आणि ते मित्र असतात. कोण असतात? कोणी असू शकतं. तुमची आई, तुमचे वडील, तुमचे नात नातू, तुमचे ड्रायव्हर, तुमचा अगदी गार्डनर किंवा तुमचे नवरा बायको, दोघेही कोणी असू शकतात. टू दॅट एक्सटेंट शॉर्ट मध्ये सांगत चालतो, कारण आता वेळेचं परत भान ठेवावं लागतं. माझी आई हे माझा, म्हणजे त्याला आणखी नाही सांगायचं म्हटलं की आपण इनटेक खूप घेतो पण आपले आउटलेट नसतात. म्हणजे आतमध्ये खूप जातं पण बाहेर आपण येत नाही. परवा तो संजू नावाचा सिनेमा पाहत होतो मी आणि माझी बायको याच्यावरती, टीव्हीवरती, आणि त्यात ते कर मैदान फतेह म्हणून गाणं चाललं होतं. त्यात मला ती नर्गिस आणि संजय दत्त दिसले असेल त्या गाण्यामध्ये, आणि आय स्टार्टेड क्राईंग. माझ्या डोळ्यात असे अश्रू बाहेर पडायला लागले. तर माझे नातू आमच्या दोघांकडे बघत होते. ते म्हणले दादू आप रोते हैं? म्हणलं रोता हूं. इस सीने में दिल जहां पे धड़कते हैं वहां पे रोते हैं. आणि ते माझे आउटलेट आहेत. म्हणजे रडणं हे सुद्धा तुमचे आउटलेट, हसणं हे सुद्धा तुमचे आउटलेट. तुम्ही कुणाच्या कानामध्ये तुम्ही तुमच्या जेव्हा तुम्ही मन हलकं करता तो सुद्धा तुमचा आउटलेट. माझी आई ही माझा आउटलेट होती. माझ्या व्यवसायामध्ये मी बिल्डर असलो, माझ्याकडे खूप टेन्शन असले, काही असलं की मी आईजवळ जाऊन बसायचो. ती माझ्या डोक्यावर हात फिरवायची, ठीक हो जाएगा बेटा, आणि मी बरा व्हायचो. माझी आई ही माझा आउटलेट होती. गेली 2 वर्षापूर्वी, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. एक छोटी स्टोरी सांगतो, पुढे जाऊयात. एका घरामध्ये एक आई वडील आणि एक 22 वर्षाचा 23 वर्षाचा मुलगा. नॉर्मली हे पाहिलं जातं की मुलीचं आकर्षण हे वडिलांकडे असतं आणि मुलाचं आकर्षण हे आईकडे असतं. हे नॉर्मली पाहिलं गेलंय. मुलाचं आकर्षण आईकडे होतं, खूप प्रेम होतं दोघांचं एकमेका, असणंच पाहिजे. आणि एक दिवस डिटेक्ट झालं की आईला कॅन्सर आहे. मुलगा खूप रडला, औषध उपचार झाले, आई ठीक झाली. काही दिवसांनी पुन्हा तिची तब्येत बिघडली आणि पुन्हा तिला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. यावेळेला आई काही परत आली नाही, शी एक्सपायर्ड. आणि तिचा असा अंत्यविधी करून बाप आणि लेक घरात आले आणि तो लेक आईच्या रूम मध्ये बसलेला असताना ते आईचं कपाट उघडं होतं, तिथे एक कागद असा फडफडत होता. त्याने असं पाहिलं, त्या कागदावर ते आईनेच पत्र लिहिलं होतं की बाळा, जेव्हा पत्र तू वाचत असशील तेव्हा मी ह्या जगातनं गेलेली असेल, आणि जेव्हा मी जाईन तेव्हा तुला खूप दुःख होणार आहे, आणि जेव्हा तुला दुःख होईल तेव्हा तू खूप रडणार आहेस, मला माहिती आहे. आणि तू जेव्हा रडशील तेव्हा तुझं डोकं दुखणार आहे, आणि तुझं डोकं दुखतं तेव्हा बेटा तुला एक औषध पाहिजे असतं, ते खालच्या ड्रॉवर मध्ये ठेवलंय, ते घे बरं का. माझ्या गेल्यानंतर माझ्या मुलाचं काय विषय, आईशिवाय दुसरं कोण विचार करणार. तुमच्यातल्या अनेकांचे डोळे पाणावले असतील, पाणवायलाच पाहिजे. आई जिवंत असेल तिच्यापाशी जाऊन बसा, नसेल तर आपल्या मुलांना सांगा. आईची महती कोणीच काही सांगू शकत नाही. म्हणजे इतकं की मैं इतने गीत सुना सकता हूँ आपको माँ के ऊपर, इतने प्रसंग सुना सकता हूँ, और केवल 2 लफ्जों में कहना हो तो इतना कि लबों पे उसके कभी बद्दुआ नहीं होती, एक मेरी माँ है जो मुझसे कभी खफा नहीं होती. सारी दुनिया खफा हो सकते है, लेकिन माझा आउटलेट माझी आई होती. वडील पण असू शकतात. लहानपणी बाबा त्यांच्या खांद्यावर बसून आम्हाला गणपती दाखवायचे. आज बाबा नाही तेव्हा कळतं की अरे जो माणूस आम्हाला देवाचं दर्शन घडवायचं सुद्धा देव होता. पण हे गेल्यानंतर कळतं. एक बेटी ने अपने पापा के लिए लिखा, बड़ी खूबसूरत लाइनें थी 2, कि मुझे मेरे पापा से ज्यादा वो शाम प्यारी है. शाम इवनिंग, संध्याकाळ. तो मतलब मेरे पापा से प्यारी मुझे शाम वो प्यारी है, क्योंकि पापा तो रोज खिलौने लाते हैं, लेकिन वो शाम है रोज मेरे पापा को लाती है. काय सुंदर या गोष्टी आहेत. आपके पिताजी भी आपका आउटलेट हो सकते हैं. आपके पोता पोती, तुमचे नात नातवंड तुमचे आउटलेट असू शकतात. एक पोते ने अपने दादा को पूछा कि दादा ये दादा क्या होता है और पोता क्या होता है. तो उसने बड़ा खूबसूरत कहा कि दादा के जिंदगी में पोता ये उसका आखिरी दोस्त होता है.
और पोता के जिंदगी में दादा ये उसका पहला दोस्त होता है। दादा के जिंदगी की बची खुची खुशियां उसका पोता होता है और पोते के जिंदगी की खुशियों की शुरुआत उसका दादा होता है। क्या खूबसूरत। मी जेव्हा जेव्हा घरी यायचो तेव्हा माझे नातवंड म्हणायचे चलो ना दादू क्रिकेट खेळते आहे। मग आम्ही ते क्रिकेट घरातल्या घरात खेळायचो। मग आई म्हणायची अरे ते घड्याळ तुटेल, अरे तो टीवी फुटेल, अरे ते म्हटलं छूटने दो टूटने दो माँ, ये सब टूटने के लिए है, ये मेरे आउटलेट है। मी आपलं जग विसरतो यांच्या बरोबर, तेव्हा हे सगळं तुटू देत, म्हटलं नवीन येईल सगळं, काही हरकत नाही, फुटू देत, काय फरक पडत नाही, येईल सगळं नवीन, ये आउटलेट है। तो आपके पोता और पोती आपके आउटलेट। एक किस्सा मुझे याद आ गया। मेरे दादाजी को, मैं जब छोटा था तेव्हा मी विचारलं माझ्या आजोबांना, अहो आपण तुम्ही राजस्थान मधनं आलात, तिथे 32 रूमची तुमची हवेली होती वगैरे वगैरे, पण त्या काळामध्ये हे मोबाईलचं सोडा, त्यावेळेला ते काही लँडलाईन सुद्धा नव्हती आणि इंटरकॉम सुद्धा नव्हतं आणि मग त्या लाईट सुद्धा नव्हती। मग तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला आजीशी काही बोलायचं असेल किंवा तिच्याशी भेटायचं असेल किंवा काही मागवायचं असेल तर तुम्ही कसं करत होतात? त्यावेळेला काही नाही रे, मी हरिद्वारवरून एक घंटी आणली होती आणि ती अशी वाजवायचो की ती येऊन विचारायची की काय हवंय वगैरे, मग आम्ही बोलायचो आणि काय असेल ते सगळं। म्हणजे तुमची साईड झाली। आजीला बोलायचं तर ते म्हणले अरे काय विचारू, दर 15 मिनिटांनी विचारायची घंटी वाजवली होती का? माझा बरोबर कमी नसता, भारी असं म्हटलं 15 मिनिटं आगे बसते हे आयुष्य जगणं कसं मजेत असतं। तो आप तुमचे नातू नातवंड, आपके पोता पोती भी आपके आउटलेट हो सकते हैं। आपके आउटलेट आपके हस्बंड और वाईफ भी हो सकते हैं। लोक म्हणतात हे कसं काय शक्य आहे, बायको किंवा नवरा हे आउटलेट कसं होऊ शकतं? म्हणलं का सगळ्यात मोठा विश्वासाचा माणूस किंवा बाई इथेच असतात जवळचे। म्हणजे असं म्हणतो की आमचे राजकुमार अग्रवाल यू नो महालक्ष्मी मंदिर, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट वगैरे वगैरे काही, त्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम झाला, लिव्हर ट्रान्सप्लांट झाला त्यांचं। माझे काका आहेत ते, मी त्यांना भेटायला म्हणून गेलो। इकडे तिकडे बोलणं झाल्यावरती मी त्यांना म्हणलं चाचा जी वो फलाना बंदा आपका दोस्त है, मेरी पहचान करा दो तो मेरे थोड़े व्यवसाय में थोड़ा हेल्प हो जाएगी। थोड़ा द्वारका वो मेरा दोस्त नहीं है, वो मेरा परिचित है। अगर मेरी कोई दोस्त है तो वो मेरी पत्नी है। आधी रात को मेरे पेट में दर्द उठा, उसने एम्बुलेंस बुलाई, 3 दिन 3 रात वो मेरे सिरहाने बैठी रही। बोले उससे बड़ी दोस्त कोई हो नहीं सकती। बोले चाचा जी इस उम्र में आपको पता चला? बोले बिल्कुल, जब जवानी का जोश था तब कमाने में लगे हुए थे, हमने कभी इस दृष्टि से इस रिश्ते को देखा नहीं, लेकिन अब जब मैं देखता हूं तो इससे बड़ी कोई साथी कोई हो ही नहीं, यही मेरी दोस्त है। तर तुमची बायको किंवा तुमचा नवरा हे तुमचे आउटलेट असू शकतात। आणि व्हाय नॉट? म्हणजे कल्पना करा, आता आमचा मकरंद स्मार्ट माणूस समजा MG रोडवरनं चाललेला आहे आणि समोरनं एखादी सुंदर बाई आली, याच्या क्षणात रुमाल पडला, त्या बाईने उचलून त्याला रुमाल दिला, क्या काय म्हणाले थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच वगैरे, बाई जाते तोपर्यंत पायी। म्हणजे हे सगळं नॉर्मली आहे, म्हणजे असं नॅचरल आहे, असं काही नाही। म्हणजे मी त्या ठिकाणी असतो तर मी असंच केलं असतं। किंवा आणखीन एक परत उलट सांगतो, समजा एखादा रेल्वेचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे, माझ्या शेजारी एखादी सुंदर बाई बसलेली आहे आणि तिच्या खांद्यावरती माझं डोकं गेलं झोपेचं, काय करेल ती झटकून टाकेल लगेच, ए उठ नीट बस वगैरे, आणि तिचं डोकं जर माझ्या खांद्यावर आलं तर मी 2-3 स्टेशन सोडून दिली। नाही तुम्ही अन्यथा घेताय, तिची झोप मोड होऊ नये एवढं। एनिवे आता हा प्रसंग घरी झाला, पुन्हा रुमाल पडला, आता बायकोने उचलून दिला की हा काय म्हणेल, ते रुमाल जेव्हा पडला तेव्हा तो म्हणले की हा उठा उचलला, ते तुम्हीच उचला की, मला काय, मी कशाला उचलू? म्हणलं का उचललं तर काय तुझी कंबर मोडणार? तुम्हाला हवंच आहे ते, माझी कंबर मोड देत नाही तुझ्या दुसरी आणायला। पण हे सगळं हसी मजाक ठीक आहे, पण तुम्हाला सांगतो की तेव्हा जेव्हा सांगितलं माझ्या काकांनी मला की मेरी पत्नी से अच्छा दोस्त कोई हो नहीं सकता। आणखी एक प्रसंग मला असा आठवला, तो एक आदमी की नई नई शादी हुई आणि शादी हुई तो उसकी पत्नी पहली बार खाना बना रही थी। म्हणजे आता हिने जेवण बनवून आणलं की जरा खाऊया, थोडी तारीफ करू, म्हणजे आपलं लाईफ पुढे रांगायला लागेल। तर तिने आणून दिलं आणि खाल्लं वगैरे, वा बेस्ट टॉप ऑफ द वर्ल्ड, काय जेवण बनवलेस वगैरे, म्हणजे समोर बस जरा, म्हणजे बस। तो एक बात बता, बोले क्या? बोले मेरी माँ और मेरी भाभी जब रोटियां बेलती थी तब खटपट खटपट की आवाज आती थी, तू रोटियां बेली तो आवाज नहीं आई, तू इंजीनियर है इसके लिए? बोले नहीं, मैंने देखा था आपकी माँ और भाभी जब रोटियां बेलती थी तब खटपट खटपट की आवाज आती थी, वो जो पाटा था उसको 4 की जगह पे 3 ही पाव थे, मुझे खटपट पसंद नहीं, मैंने तीनों तोड़ डाले।
बंदे को मैसेज मिल गया, वहां 3 थे, यहाँ 2 ही है, खटपट करने की नहीं। खटपट करे तो ये दोनों भी की फरक पैदा आहे. ते विचार छानपैकी सकाळी संध्याकाळी झुमके आणलेत नवीन, तिने अशी घालून उभी आहे की तुम्ही आलात बाहेर नक्की म्हणाल अरे क्या झुमके क्या सुंदर आहे वगैरे असे. तुम्ही कुठल्या तरी सडलेल्या मूड मध्ये येता, ती बॅग टाकून देता रूम मध्ये, ती म्हणते जाऊ दे कसं जाऊ दे मध्ये झालेलं. अरे काय फरक है, करिए ना तारीफ, क्या बिगड़ जाता है. आपकी तो आपकी पत्नी है, वो चाहती उतना है, उतना तो चाहती है, उतना तो कर दो. आणि आता आपल्याकडे वेळच वेळ असतो. फरक पैदा आहे. तरी अडचण आहे. तरी अडचण आहे. इसको 2 पैर की चिंता है. पुढल्या 7-8 मिनिटात मी संपवणार आहे माझं. आणखी एक प्रसंग असा, तो एक माणूस ऑफिसला निघाला आणि त्या लिफ्ट मध्ये असं गेला असं त्याची ब्रीफकेस त्याला हलकी वाटत, म्हणजे आज बायकोने टिफिन काही ठेवलेलं नाहीये, पण त्याला उशीर होत होता म्हणून तो गेला ऑफिसमध्ये. बायकोचा फोन आला, काय करताय, ऑफिसमध्ये बसलोय, भूक लागली, मग टिफिन काढा की आणि खा. म्हणजे टिफिन कुठे दिलास तू आज. ओ माय गॉड, रात्री आपण नेटफ्लिक्स वरती फिल्म बघत बसतो 2 वाजेपर्यंत, सकाळी लवकर उठली नाही, आज टिफिन बनवलाच नाही, मी विसरून गेले एकदम, आता काय करणार तुम्ही. त्याने जे उत्तर दिलं, फिर एक बार जिंदगी बन गई अपनी. मतलब मैं कुछ नहीं करूंगा, तुम करो, साड़ी बदलो, नीचे उतरो, मैं कार लेके खड़ा हूं, तुम और मैं दोनों कहीं लंच करके आते हैं. 360 डिग्री. नाही तर काय तर बोलू शकला असं, काय करते दिवसभर, अर्धा पाऊन जाते, तुझी काळी कटकी बहीण तुझी तुझ्याबरोबर फोनवरती बोलत तुझी आत्या, तिच्या दात तुटलेल्या शिसीचा आवाज येतो बोलताना तिच्याबरोबर 30 मिनिटं काय होते मला कळत नाही. काय दिवसभर ते चॅनल बघत बसते, ते ये कर दिया वो कर दिया, परसों दाल जला दी, परसों रोटी ये कर दी, बच्चे को हवाला बना दिया. वाटते तेवढं बोलू शकला असता, लेकिन उसने कहा की चलो तुम और मैं दोनों कहीं लंच करके आते हैं. संपूर्ण आयुष्यभर ते विसरणार नाही टिफिन ठेवायला. हे तुम्ही आणि मी करू शकतो, हे तुम्ही आणि मी करू शकतो. एक सोच की जरूरत आहे, एक सिंपल. ती जेव्हा दिवसभर तिथे राबत असते तेव्हा कधीतरी आपण तिला तसं बोलायला काय हरकत आहे. आणि कधीतरी का नेहमीच बोला की जाते काय तुम्हाला, और फिर भी 2 लफ्ज मीठे प्यार के तो बोलने हैं, और करना क्या है, उसके ऊपर पैसे तो लगते नहीं है, फक्त मनात नाही यायला पाहिजे. आयुष्यभर जिनी किंवा ज्यांनी तुमच्या एक दुकानाबरोबर काढलं त्यांची आता काळजी घेणं तर गरजेचंच आहे. आणि इसलिए मैं हरदम कहता हूं कि आपके पति पत्नी भी आपके आउटलेट हो सकते हैं. हे आउटलेट शोधा, कुठेतरी विश्वासाचे कान शोधा, विश्वासाचे खांदे शोधा, ज्याच्यावरती डोकं ठेवून रडू शकाल किंवा ज्याच्यावरती आपल्या मनाच्या भावना मोकळ्या करू शकाल. हे केलं तर तुमचं ते धरण फुटतं, तसं मनाच्या भावना फुटणार नाही. धरण फुटतं तेव्हा काय असतं, धरण फुटतं का, दरवाजे उघडत नाही ना आपण, त्यामुळे धरण फुटतं. ते दरवाजे उघडले पाहिजेत, मनाचे कोपरे मोकळे केले पाहिजेत. आणि ह्या करता मित्र याच्यापेक्षा चांगलं कोणी संगडी किंवा त्याच्याकडे तुम्ही, पण फक्त विश्वासाचे शोधा. नाही तर फक्त तुलाच म्हणून सांगतो असं म्हणून तो सगळीकडे सांगत तुला सांगतो बरं का, माझं तुला सांगू नको असं म्हणून फिरून थोडं सगळं त्यांच्याकडून ते येतं. एनिवे फ्रेंड्स, इतक्या काही गप्पा आहेत की मी अजून तासभर तुमच्याशी बोलू शकतो, पण वेळेला बंधन कुठेतरी असतंच. माझ्याच एका पुस्तकातला एक उतारा वाचतो आणि थांबतो. हे तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी आहे की आपलं जे आता वय आता हळूहळू वाढतंय त्याच्यावरतीच ते लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकातला एक प्रसंग तुमच्यासमोर वाचून मी दाखवतो. खुद को बढ़ती उम्र के साथ स्वीकारना एक तनाव मुक्त जीवन देता है. जस्ट एक्सेप्ट योरसेल्फ. हर उम्र एक अलग तरह की खूबसूरती लेकर आती है, उसका आनंद लीजिए. प्रत्येक वेळेला तुम्हाला आनंद मिळतो. बाल रंगने हैं रंगिए, वजन कम रखना है रखिए, मन चाहे कपड़े पहनने पहनिए, बच्चों की तरह खिलखिलाइए, अच्छा सोचिए, अच्छा माहौल रखिए, शीशे में देखते हुए अपने अस्तित्व को स्वीकारिए. मी जेव्हा म्हणून कधी बाहेर जातो, माझे कुठेही टॉक्स असले, कुठेही स्पीच असले, कुठे सेमिनार असला, काही असलं, जेव्हा कधी मी रूम मधनं बाहेर जातो तेव्हा स्वतःला आरशामध्ये बघतो आणि म्हणतो द्वारका, व्हॉट अ स्मार्ट मॅन यू आर. अँड वाय नॉट. आपण आपला स्वतःलाच म्हणलं पाहिजे, दुसऱ्यांनी म्हणण्यापेक्षा स्वतःलाच म्हणायची का की आय एम अ स्मार्ट मॅन. कोई भी क्रीम आपको गोरा नहीं बनाती, कोई शैम्पू बाल झड़ने से नहीं रोकता, कोई तेल बाल नहीं उठाता, सगळं वापरलं झालंय. कोई साबुन आपको बच्चों जैसी स्किन नहीं देता, चाहे वो प्रॉक्टर गैम्बल हो, पतंजलि हो, सब सामान बेचने के लिए झूठ बोलते हैं. ये सब कुदरती होता है, दिस ऑल नेचुरल. उम्र बढ़ने पे त्वचा से लेके बालों तक पे बदलाव आता है. पुरानी मशीन को मेंटेन करके बढ़िया चला सकते हैं, उसको नई नहीं कर सकते. ना किसी टूथपेस्ट में नमक होता है, ना किसी में नहीं. किसी क्रीम में केसर नहीं होती, क्योंकि 2 ग्राम केसर भी 500 रुपए से कम की नहीं होती.
कोई बात नहीं आपकी नाक मोटी है, कोई बात नहीं आपकी आंखें छोटी है, कोई बात नहीं आप गोरे नहीं है या आपके होठों की शेप परफेक्ट नहीं है, हार्डली मैटर्स, एवरीवन इज परफेक्ट, असं माझं मत है। फिर भी हम सुंदर है, अपनी सुंदरता को पहचानिए। दूसरों से कमेंट की वाहवाह लूटने के लिए सुंदर दिखना जरूरी है, अपनी सुंदरता को महसूस करना। हर बच्चा इसके लिए सुंदर दिखने छल कपट से दूर होता है, कारण तो ही इज वेरी। मन की खूबसूरती पे ध्यान देना। पेट निकल गया कोई बात नहीं, हे परवा फोटो काढताना फोटोग्राफर मला म्हणला स्माइल प्लीजच्या ऐवजी म्हणला पोटात घ्या। पेट निकल गया कोई बात नहीं, उसके लिए शर्माने की जरूरत नहीं है, या वयात पोटच वाढेल, दुसरं काही वाढत नाही। आपको आपका शरीर आपके उम्र के साथ बढ़ता है, वजन भी उसी के हिसाब से घटता बढ़ता रहता है। काही टेन्शन घेऊ नका, अहो वजन कमी होत नाहीये, अहो खूप वाढलंय माझं वगैरे, असू दे, हरकत नहीं। सारा इंटरनेट सोशल मीडिया तरह तरह के उपदेशों से भरा रहता है, ये खाओ वो मत खाओ, ठंडा खाओ गरम पियो, कपालभाती करो, सवेरे नींबू पियो, रात को दूध पियो, जोर से सांस लो, लंबी सांस लो, दाहिने सोइए बाहिने से उठिए, हरी सब्जी खाओ, दाल में प्रोटीन है, दाल से क्रिएटिन बढ़ जाएगा। अगर पूरे दिन सारे उपदेशों को पढ़ने लगे तो पता चलेगा साली जिंदगी बेकार है, कुछ खाने को बचेगा ही नहीं, आप डिप्रेस हो जाएंगे। डिप्रेशन ना आठवलंय का, डॉक्टरने एका म्हाताऱ्याला विचारलं काय काय तुला सारखं डिप्रेशन येतं, काय असतं डिप्रेशन वगैरे, पण डॉक्टर नेमकं सांगता येणार नाही, पण बाहेर ओपीडीत बसले होते, एक पेशंट नाही तिथे, इतकं मोठं हॉस्पिटल बनवलंय, गाडी बाहेर उभी आहे, एमआय जात असेल नाही, म्हातारी गेली, डॉक्टर गेला डिप्रेशन मध्ये। आणि तो आमच्या कॉलेजमध्ये होता, बीएमसीसी मध्ये, तो कोण नाव सुखेन शाह कोणतो, तो कोणाला बघितलं की म्हणायचं काय टेन्शन आहे का, नाही आलं तर टेन्शन यायचं, अरे याला खेळायला, असं असतं काही वेळेला। और हम मरने के लिए जन्म लेते हैं, कभी ना कभी तो मरना है। अभी तक बाजार में अमृत बिकना शुरू नहीं हुआ। सिकंदर ने सारी दुनिया जीतने के बाद में किसी ने उसको कहा कि हिंदुस्तान में कहीं अमृत के झरने बहते हैं, तो शोध घ्यायला सुरुवात केली, ते एका गुफेमध्ये ते असे अमृत के झरने बह रहे थे, म्हणून तर प्यायला म्हणून तो वाकला, इतक्या तिकडनं आवाज आला मत पिना इसे, आणि त्यांनी वाकून पाहिलं तर एक जर्जर म्हातारा 90-95 वर्षाचा असेल कदाचित, सगळी स्किन अशी झडलेली होती, डोळे बाहेर आले होते, केस झडले होते, दात पडलेले होते, सगळे म्हणले मैंने भी इसको अमृत को पिया था, अब मैं मौत मांगता हूं लेकिन मैं मर नहीं सकता। आणि त्याच वेळेला सिकंदरला कळलं की यस, जितनी उम्र है उतना ही जीना है, ये अमृत कुछ काम का नहीं होता, जितनी जिसकी उम्र लिखी है उसको उतना जीना ही है। हर चीज सही मात्रा में खाइए, हर वो चीज जो थोड़ी थोड़ी आपको अच्छी लगती है। भोजन का संबंध मन से होता है और मन अच्छे भोजन से ही खुश रहता है, मन को मारकर खुश नहीं रहा जा सकता। लोक म्हणतात डायबिटीज करता, आता गोड नको खायला, खा थोडं थोडं, काही हरकत नाही, फक्त येईल पुढचं पुढे। थोड़ा बहुत शारीरिक कार्य करते रहिए, टहलने जाइए, लाईट कसरत करिए, व्यस्त रहिए, स्वस्थ रहिए। हे जे मी म्हटलं ते एवढ्यासाठीच की अनेक ठिकाणी रोज व्हॉट्सअपला ते इतकं ज्ञान येतं की विचारू नका, आणि जो तो फक्त ती फिलॉसॉफी सांगत असतो जगायची वगैरे, नाही का। तर काही वेळेला काही लोक कंटाळून म्हणतात, अहो ते येईल तेव्हा येईल, आता तर जगू द्यात की आम्हाला, म्हणजे नेमकं, पण हरकत नाही, डोळे उघडून जाणं हे महत्वाचं, आणि कुठे थांबायचं हे महत्वाचं। आसपास बहुत खुशियां है लेकिन उन खुशियों को लेते आना चाहिए, हम उसको स्वीकारना चाहिए, जहां से जब तक जो जो खुशियां जिस स्वरूप में मिले उसको लेना जरूरी है, क्योंकि जो शेष है वो विशेष है। यही बात कहने के लिए मैं आप लोगों के सामने आया था। थैंक यू वेरी मच। अनेक हजारो लोकांसमोर टॉक शो होतात, बोलत असतो, खूप आमचे ऑडिओ व्हिज्युअल असतात, खूप आम्ही वेगवेगळ्या प्रकारे करत असतो, पण ते वेगळं आणि आज आपल्या मित्रांसमोर त्यांच्या परिवारासमोर येणं खूप वेगळं। त्यातल्या अनेकांना पर्सनली ओळखतो आणि अनेकांना आता त्यांचे चेहरे काही काही बदलले असतील त्यामुळे ओळखलं नसेल, पण मला खूप चांगलं वाटलं आज पुन्हा एकदा किशोर, जया आणि विपिन, तुमच्या सगळ्या तिघांचंही खूप खूप धन्यवाद। आता ही श्रृंखला सुरुवात झाली आहे आणि पुढेही आपले अनेक मित्र, आपल्यामध्ये अनेक विद्वान आहेत लोक, ते येऊन वेळच्या वेळेला बऱ्याचशा गोष्टी करतात। माझी मी पुस्तकं लिहित आहे पैकी मी एक पुस्तक या तिघांना देणार आहे। जया तू ये पहिलं, आजचे तू कार्यक्रमाचा काळ घातला तुझ्यामुळे हे घडलं। वहिनी आहे बोलो ना, म्हणजे ओळख आहे, माझी वहिनी याची बायको। द्वारका बोल ना, पुस्तक कसं देणार, असं फुकट देणार? यांना आज फुकट देणार। मित्रा फोटो विपिन ये माझा फोटो कोण काढणार? त्याला माय होणार.
आहे ना. अरे मनोज फोटो काढले बाबा चांगला त्याचा. चांगला काढू. इथे आहेच तो जाऊन. बहिणी जवळनं काढू का लांबून काढू? कसंही काढलं तरी येणार. चांगला काढावं हे म्हणणार होते तुला. आणि माझा मित्र किशोर आणि तुमच्या ग्रुपवरती झालेली हलचल सगळ्यांच्या घरात सगळ्यांना कळते. अच्छा आवडतो. क्या बात आहे. त्या शब्दाला उमटतात त्याच्या. होना निराश मत होना, ये जिंदगी चलती रहेगी, अपने जीने का अंदाज मत खोना. जिंदगी अपने अंदाज से जीना. कभी कुणाला कधी निराश होऊ नका, उदास होऊ नका. काही काही वेळेला येतात टर्ब्युलन्स लाईफ मध्ये येतात आणि येऊ देत, त्यांना हरकत नाही, पण वी विल फेस इट. आपल्याला तसं संस्कार आहे, तसं शिक्षण आहे, तेव्हा आपलं जगणं जे आहे आणि अपनी बात खत्म करते करते कि माना कि जिंदगी की राहें कठिन है बहुत, माना कि जिंदगी की राहें कठिन है बहुत, थोड़ा तुम चलो थोड़ा हम चले, आगे चलकर रिक्शा कर लेंगे. स्वस्थ रहो, व्यस्त रहो, मस्त रहो, हंसते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. क्वेश्चन आन्सर तुम्ही काय ठेवलं, तुमचे काही प्रश्न असतील आणि माझ्या अखत्यारीत असतील ते मी जरूर देईन. उद्या तुम्ही म्हणाल युक्रेनचं काय होणार तर ते मला सांगता येणार नाही. पण तुम्हाला असं वाटलं तर जरूर. ते युक्रेनवर सुद्धा आठवलं मला की त्या पुतीनला विचारलं की व्हॉट आफ्टर युक्रेन, तर म्हणले इंडियाला जाणार. आणि मग तर म्हणले तिथे जेवढे म्हणून एक केटर त्यांना गोळ्या मारणार आहे. ते म्हणले का, तर म्हणले रशियन सलच्चरवर काय काय विकतात म्हणजे. असं काय रशियन सलच्चर काही नसतं. म्हणजे आपण रशियन सलच्चरवर काय काय खातो त्याच्या खाली असू दे. हे सगळ्या गमती जमती चालू असेल. कारण की काय माहिती का की ते फुकट उगाच पुढे सिरियस होणं वगैरे आपल्याला येत नाही आणि जसं होऊही नाही. कशाला जीव व्हायचं यार नाही का, आयुष्यभर सिरियसच आहे आता कसलं सिरियस व्हायचंय. एनिवे, इफ यू हॅव एनी क्वेश्चन रिलेटेड टू माय टॉक ऑर एनी तुमच्या याच्यामध्ये काही असेल तर, आणि नाहीतर आपण काय का कुणाचा प्रश्न आहे? मन कुठलाही सगळे मागच्या लाईनीतले विद्यार्थी. त्याच्यामुळे प्रश्न नाही. जीवन एवढं समाधानपणे उलगडलेलं आहे, प्रश्न कोणाला पडू शकत आता ते जगायचं कसं आहे, वाटापट कसं आहे? मी तुम्हाला सांगितलं ना की मी तुमच्यातलाच एक आहे. म्हणजे अगदीच तशाच व्यवस्थित घेतलेलं तुमचा मित्र आहे म्हणजे तुमच्यासारखाच एक आहे. फक्त यातनं मला जे काही घडत गेलं तिथं मी खूप वाचलं, खूप वाचतो आणि लिहित गेलो, बोलत गेलो. बोलायचे मला अनेक प्रसंग अनेक ठिकाणी अनेक मला मिळाले, मौके मिळाले, अनेक मंच मिळाले. त्यामुळे मी अनेक हिंदी हास्य कवी संमेलन सूत्रधार असतो, हिंदी हास्य कविताही करतो आणि ते सगळं याच्यात येत गेलं. त्यामुळे एकच शंका आहे. हा बोल ना. ती रुमाल उचलून दिली मुलगी गेली कुठे पुढे? अजून तुला शक्ती स्मार्ट माणूस कुठे आहे म्हणून तो विचारतो प्रश्न. सुनीलच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे सगळ्यांनी. सुनीलच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. कोणी म्हटलं म्हणजे कोणी घरी कौतुक करत नाही, हे आमचं असंच आहे. ही हिंमत याची आहे सॉरी तू हसून खेळून सकारात्मक घेतलं नाही. म्हणजे मी हे असं बायकोला मागे सांगितलं आणि मित्रांना सांगत असतो, अरे बायकोला प्रेम करा, बायकोची थोडी तारीफ करा, थोडं कौतुक करा, हे करा ते. हा सगळं ठीक आहे म्हणले. आज सकाळी आंघोळ करून असताना डोकं पुसत होतो आणि नुसती शिट्टी वाजवत होतो. पंची बनू उडते फिरू मस्त तात्न ओरडली, घरातल्या घरात उडा बरा का, समोरची बाहेर गेली. आता काय काय करणार, नुसती शिट्टी म्हणली घरातल्या घरात उडा बरा का, समोरची चिमणी बाहेर गेली म्हणजे. असं सगळं काही काही होत असं हरकत नाही. या सगळ्या उदर घटना काय तुमचं हसणं बिसणं काय ते टोचून बोलणं काय होऊ देत सगळं, पण गमतीत घ्या, मजेत घ्या, हरकत नाही. शेवटी आपण जन्मजन्मीचे साथीदार वगैरे शपथ घेतलेले आहेत, तर किमान या जन्मी तरी करा, पुढचं पुढे बघू. हा, तर पुढचा मागचा जन्म काही नसतोच, तेव्हा त्या काळजीत पडू नका. आणखीन एक, तुमची संपत्ती, तुमची प्रॉपर्टी जी काय असेल किंवा ज्याचे काही पेपर बनवत असाल त्यात नक्की हे लिहायला शिका की मी जगे असपर्यंत माझी, माझ्यानंतर माझ्या बायकोची.
किंवा ती असेल बंद तिची नाही तर माझी गेल्यानंतर तुमच्या मुलांची तो फरक माझी नाही. काही घेऊ नका, काही घेऊ नका. तुम्ही आम्ही सुद्धा सगळं करूनच वरपर्यंत आलेलो आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बरोबर ठेवा. आणि इतक्या आसपास घडतात बघतो आपण, किंवा कुठलाही काय होतं पुत्रप्रेम वगैरे किंवा त्या मोहात वगैरे काही पडू नका, त्याचा काही अर्थ नसतो. हे किशोरनी माझ्यासाठी लिहून ठेवलेलं क्या आहे. बात आहे. असंच पाहिजे. माझ्या वयाच्या 55व्या वर्षी क्या बात. त्यांनी माझ्यासाठी लिहिलं. क्या बात. हेच पाहिजे. पण हेच मी सगळ्यांना सांगत असतो, मी आणि माझी बायको असेपर्यंत आमची गेल्यानंतर तुमची काय तुम्हाला करायचं ते का. पण मी तर त्या आनंदा पलीकडे माझं काहीच नाही. ते सगळं चांगलं, ते सगळं चांगलं, ते बहिणीची वारस होईल. याची काय करत नाही. बहिणीची वारस होईल. ते सगळं चांगलं. एक आदमी गया ऐसे ज्योतिष के पास में, तो बोले है तुम्हारा ऊपर शनि का साया है बहुत बड़ा, 50,000 रुपया लगेगा. बोले 50,000 तो नहीं है. तो बोले 5,000. बोले 5,000 भी नहीं है. बोले 500. बोले 500 भी नहीं. बोले 50. बोले 50 रुपया भी नहीं. बोले फिर तेरा शनि क्या बिगाड़ लेगा. तो मौज करो. थैंक यू व्हेरी मच फ्रेंड्स अँड इट्स रिअली हॅपीनेस. अनेक ठिकाणी जातो मला खूप आनंद मिळतो. त्या लोकांना जेव्हा आनंद मिळतो त्यात मला आनंद मिळतो. पण आज तुमच्या सगळ्यांचे चेहरे खिललेले पाहिले, आनंद मला अतिशय आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी विचारतोय पण मराठीत कुछ पाने के लिए नाही, हिंदी बोलला सर. नहीं, कुछ पाने के लिए होना पड़ता. कुछ पाने के लिए बिल्कुल गलत. कुछ पाने के लिए ऐसा तो कुछ करना पड़ता है. आज जाने के लिए बरोबर आहे ना. थोडस मी बोलणार आहे. आभार प्रदर्शन आमचे बाकीचे मित्र नक्कीच छान करतात आणि करतील. झालं काय, मेसेज आला त्याप्रमाणे कार्यक्रम ठरला. नेहमीप्रमाणे आम्ही यायचं ठरवलं. आम्ही आमचं नाव नोंदवलं. वेगवेगळे कार्यक्रम असतात तुले, श्री व सौ, त्याच्यात एक नियम असतो. सौ असेल तरच या, नाही तर येऊ नका. तरी काही वाचत विचारतात, सुपारी खिशात काढून आणली तर चालेल. पण त्याच्यात आमचा आयरमॅन होता पूर्वी, तो बरोबर पुढे उत्तर द्यायचा. तर आज माझी पंचायत झाली. कारण तसा आयरमॅन किशोर अत्यंत वाजवी आणि रास्त माणूस. पण त्याने लॉकअप केला, कारण त्याला वाटलं तर 7च्या वरती हॉल बारीकच रे. 64 झाले, 68 झाले. तर माझ्या पुढं परिस्थिती फार बिकट निर्माण झाली. बायकोला 4 दिवसापूर्वी विचारलं होतं. तर ती परिस्थिती अतिशय कठीण असं म्हणायचं कारण तुला मोठ्यानंत सांगतो. बायकोला होता कारण तिचा मुलगा म्हणजे आमचा मुलगा, त्यांचे काही मित्र आणि त्यांच्या बायका आज पावभाजी मसाला भात वगैरे काहीतरी खायला येणार होते. त्यामुळे माझ्या मुलाचं सगळं करायचं, मला वेळ लागेल, तुम्ही काही मदत करणार नाही, फक्त पावडे आणून देणार, गरम मलाच करावं लागणार. आणि परत तुमच्या बरोबर यायचं, तुमचे मित्र भेटले, तुम्ही वर गेले खाली गेले, इकडे माझा मुलगा बंद मारेल. म्हणलं बरं झालं. मी आपलं सगळं छान तुम्हाला निघायचं नाही म्हणून जाणार आहे ना म्हणलं. मग उठलो निघतो आपलं तो माझ्या आधी बायको काय आणि पंचायत आता किशोरने तर लॉकअप केलाय. आता आईला घेणार का. पण मग जरा मी बरं वाटलं म्हणलं यावरच आणि मी किशोर वागवते त्यामुळे तो गेला आपल्या ओळखीचा आहे म्हणून घेऊन आलो घेतला. म्हणून मी म्हटलं की परिस्थिती अतिशय कठीण होती, मुलासाठी ते काही कार्यक्रम होते म्हणून ते येणार नव्हती आणि तो कॅन्सल झाला म्हणून ती माझ्या बरोबर आली. ही अडचण नाही का. म्हणजे आम्ही कधी रिटायर झालो असो नाही बेटा नाही तू जिंकणारच शेवटी कोर्टच निकाल तुला याबद्दल वाद नाही. परंतु आम्ही रिटायर झालो म्हणजे आमची किंमत नाही का आहे ना. अरे तेच विचारते अडचण कोणाला झाली. तेच तर असं झालं म्हणून तर चर्चा झाली ना. चर्चा नाही, जस्टिफिकेशन चाललंय की घरी जाऊन काही लोक म्हणून वेगळा होतो काहीतरी. आभार प्रदर्शनाला आधी आजचा जो कार्यक्रम घडवला असे कार्यक्रम वेगवेगळे व्हावेत अशी नेहमी माझी वैयक्तिक इच्छा असायची आणि मी सातत्याने प्रयत्न करायचो. त्या प्रयत्नात काही वर्षी का होईना बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होताना बघून मला खरंच आनंद होतोय. खरंच खूप कौतुक करायचं वाटते. गमतीचा भाग म्हणून सांगतो, काल रात्रीपासून मला सिंहाचा डरकाळ खूप ऐकायला
आता तुम्हाला वाटेल काय गाड्या करायला काय शर्ट टाकाय आता झोपेत ऐकत होतं. त्याचं कारण असं झालं, आमचं मित्र जयंती बोलतात आम्ही तसं काय 64 त्यामुळे आम्ही एवढे आगारच नाही ते व्हॉट्सअप वगैरे वापरण्याच्या बाबतीत. तर त्याच्या डीपी म्हणजे कळतं, त्याच्या डीपीवर सी आहे. तर मी त्याला नेहमी म्हणायचो कांती तुला दाखवतो म्हणले तो कांती द्या. त्यामुळे ते बोलते काल टारकरी आजचे टारकरी जयंती व्हायची एक नंबर संपला विषय. त्यामुळे मी जयंती व्हायचं खरोखर कौतुक करतो. आणि जयंती व्हायची ही प्रेरणा, ही सकारात्मकता बाकीच्याही आमच्या खरे खरे मावळे त्यांनी जवळ घ्यावी एवढीच विनंती करतो. त्याचप्रमाणे याला त्याची साथ मिळाली आमच्या किशोरबाईंनी अत्यंत लाजवी रास्त व्यवस्थित अशा शब्दामध्ये मित्रांना मेसेज केले आणि सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. थोडी त्याला मध्ये भीती वाटली, 40-45 पुढे आकडा आले ना तेव्हा तो मी म्हणाले मी आहे ना तुला काय मदत तोंडाने 40-45-60 तरी व्हायला पाहिजे कारण घाबरू नको म्हणणार. आणि ती परिस्थिती उलटी झाली त्याची विचारची म्हणून त्यांनी बाळगून आणले. पण वहिनी आले मला आनंद वाटला. 60 तिथं 80 त्या 80 तिथं 85 म्हणतो. पण किशोर म्हणतो तू काळजी करू नको, आधुनिक जगातलं 80 तिथं 105 चालतात आता आजकाल. तर किशोर तरी खरोखरच मनापासून दाद द्यायलाच पाहिजे आणि दालकांनी ते सांगितलंच आहे. आणि आजचं खरोच सगळ्यांना हसवलं, काहींच्या डोळ्यात पाणी आणलं, अगदी हृदयात हात घातला. द्वारका आहे तसं बरं का, खरंच सांगतो मनापासून सांगतो. तुम्ही द्वारकाला कधी हे करा. आमच्या या मॅक्झिमम सगळ्या महिन्यात बोलायला काही हरकत नाही त्यांनी सांगितलंय. अत्यंत सुंदर व्हॉट्सअपवरती मेसेज, निखळ मनोरंजन, रंगीबेरंगी 80 वर्षाचा बागेतला मात्र दोन दिवस नाही आला तर 4 जोक सांगतात. हा एक दिवस आला नाही तर आमच्यातले काही मित्र आणि कालच्या दिवसाचं पण भरून काढा. आश्चर्य वाटत इतकं जिवंतपणा आणतो हे काही कमी कौतुकाचं नाही. खरं असं मान कलाकार तो आहे त्याबद्दल वाटत नाही. तर तुम्हाला त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं त्यामुळे कृपा करून तुम्ही आपल्या नवऱ्याचे मोबाईल चेकअप करू नका. नाही असं काय नाही लहान मूल दडलंय. लहान मुलं दडले आणि ही काळाची गरज आहे का, ही काळाची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण हसत खेळत राहतो, मजा करतो. असा कार्यक्रम सुंदर झालाय. आता आपल्या पुढच्या काही प्रदर्शनाचा कार्यक्रम तो शिरीष करेल. आता आभार प्रदर्शनाचा सहभाग शिरीष केल्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. पण नाही तर तो व्यवस्थित अत्यंत व्यवस्थित मितभाषी माणूस आहे आणि तो पद्धतशीर प्रदर्शन करतो. आणि बेसिकली पुणेकर लोकांना आयोजन नियोजन आभार प्रदर्शन कसं करायचं हे सांगण्याची गरज मुळातच नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील. माझं 80% काम तू केलेलं आहे, मला काही बोलायचं आता ठेवलेलं नाहीये. एकच फक्त आता गोष्ट सांगायची म्हणजे हा कार्यक्रम 2020 साली एप्रिल महिन्यात करायचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं. द्वारकालाही महत् प्रयासाने द्वारकाची तारीखही आम्हाला मिळाली होती कारण इतका बिझी होता तेव्हा तो. भांडारकर इन्स्टिट्यूटचा हॉलही बुक करून झाला होता आणि सगळे आम्ही अगदी जोमाने कामात झालो होतो की येस कार्यक्रम होणार. आणि पॅन्डेमिकमुळे सगळा कार्यक्रम आम्हाला कॅन्सल करायला लागला. आधी पहिल्यांदा पोस्टपोन केला, मग तो कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतर आज त्या कार्यक्रमाला मुहूर्त लागला. आणि हा मुहूर्त जो लागला तो किशोरमुळे लागला. किशोरनी खरोखरीच एक दिवस ग्रुपवरती ते मेसेज पाठवला की असं असं मला वाटते की आपण असे आपल्या मित्रांचे कार्यक्रम करूया. आणि त्याला इतका जोरदार प्रतिसाद मिळाला की 3 दिवसामध्ये कार्यक्रम फिक्स होऊन ठिकाण ठरवून सगळ्या गोष्टी फायनली झाल्या. हॅट्स ऑफ किशोर. त्यामध्ये त्यानंतर दुसरी गोष्ट अशी घडली की काही मित्रांनी आपणहून त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला की आम्ही हा कार्यक्रम पूर्णपणे आम्ही हा प्रायोजित आमच्यातर्फे हा करूया. त्यातला हा पहिला कार्यक्रम आज जयंती आणि मोहिनी या दोघांनी याचं संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याबद्दल
त्या दोघांचेही आभार. आणि मुख्य मूर्ती द्वारका आज वेळ काढून इथे आलाय आणि या कार्यक्रमाची इतकी सुंदर रीतीने आपल्या सगळ्यांशी हे शेअर केलं. हा जर पॅन्डेमिकच्या अगोदर कार्यक्रम झाला असता तर मला वाटतं की आपण सगळे जरा ह्या 2 वर्षाचा काळ वेगळ्या पद्धतीने जगलो असतो असं मला वाटून गेलं. तर मी आता जयंतीला रिक्वेस्ट करतो की द्वारकाशी हा आमच्या मित्र परिवारातर्फे छोटासा सन्मान. थँक्यू. आज सर्व मित्रमंडळींतर्फे जयंतीला एक छोटीशी आठवण या कार्यक्रमाची किशोर देईल. भागवतोय ने या न तुम्ही या तिकडे किशोरच्या तुम्ही ये या. ये ये आपण इकडे द्वारका आणि तुमचं असते ते बरोबर ये ना असं. ये ना थोडं जाऊ. ये. आजचा हा कार्यक्रम आता आपण इथे थांबवत आहोत. ही जी काय आपण ऍक्टिव्हिटी चालू केली याचा पहिला कार्यक्रम झाला आणि असे अजून अनेक कार्यक्रम पुढे आपण करणार आहोत. अनेक वक्ते आपल्यामध्ये आहेत की जे खरोखर उत्सुक आहेत आणि आम्ही उत्सुक आहोत त्यांना ऐकण्यासाठी. मकरंद आहे ना 12चं ठरलंय ना. मकरंद आहे, अजित आहे आणि मला ते सुबोधनी पण इंटरेस्ट दाखवला आहे. असे हे कार्यक्रम इथून पुढेही होणार आहेत. जगदीशला पण जगदीश ही लिस्ट भरपूर वाढत जाणार आहे. सुनीलनी थोडी एक झलक दाखवली. आम्ही दरवेळेस तर आजचा कार्यक्रम आता इथे संपला म्हणून मी जाहीर करतो. पुन्हा पुढच्या कार्यक्रमाला असाच उदंड प्रतिसाद लाभो. शिरीष एक दत्ता हा एक मिनिट एक फरमाईश आहे. बोल ना. हा नेहमी मगाशी तो म्हणाला तुझं जिंदगीवर एक गाणं अच्छा तुला आवडणार. क्या बात आहे. काही वेळेला आपण आपल्याच व्यापात असतो आणि मग त्याचं उत्तर म्हणून एक सुंदर गाणं आहे. म्हणजे मी अनेक सिनेमा पाहतो, गाण्यांची विश्लेषण करतो, गाण्यात काय नेमकं म्हणजे तुम्हाला सांगतो एक छोटंसं उदाहरण की एक फिल्म आली होती दोस्त, धर्मेंद्र शत्रुघ्न सिन्हा हेमामध्ये. त्याच्यामध्ये गाणं होतं गाडी बुला रही है सिटी बजा रही है. आपण लहान होतो तेव्हा ते गाणं ऐकायचं. काय गाणं ठीक आहे चांगलं आहे, गाडी बुला रही है सिटी बजा रही है, देखो वो आ रही है, देखो वो जा रही है. पण जेव्हा ते कळायला लागलं किंवा एक अमुक वेगळ्या दृष्टीने ते गाण्याकडे बघायला की त्या जिंदगी का फलसफा आहे की अख्खी फिलॉसॉफी आहे त्या गाण्यामध्ये. तुम्ही ते गाणं नीट ऐका. आता मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही पण अशी अनेक गाणी आहेत की ज्याच्यामध्ये लाईफ आहे. त्या गाण्यामध्ये खरोखर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातलंच एक गाणं हे उपकार सिनेमातलं आहे, दिवानो से ये मत पूछो. वा म्हणजे आपण सगळे दिवानेच आहोत की आपण समजा कुठल्याही सामाजिक कार्यात असू, वेगळ्या काही कार्यात असू, आपल्या परिवारात सुद्धा आपण वाढवायला किंवा त्याचं रक्षण करायला आपण झटत असू, त्या सगळ्यांसाठी हे गाणं आहे. तर ते असं आहे, दीवानों से ये मत पूछो, दीवानों पे क्या गुजरी है, गुजरी है, दीवानों से ये मत पूछो. औरों को पिलाते रहते हैं और खुद प्यासे रह जाते हैं. औरों को पिलाते रहते हैं और खुद प्यासे रह जाते हैं. ये पीने वाले क्या जाने पैमानों पे क्या गुजरी है, गुजरी है, दीवानों से ये मत पूछो. मालिक ने बनाया इंसान को, इंसान मोहब्बत कर बैठा
मालिक ने बनाया इंसान को, इंसान मोहब्बत कर बैठा, ऊपर बैठा, क्या जाने इंसानों पे क्या गुजरी है दीवानों से।